नमस्कार, मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये। नुकतंच आम्ही 28 फेब्रुवारी 2025 रोजी नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन या योजनेबाबत माहिती देण्यासाठी एका वेबिनारचं आयोजन केलं होतं। या वेबिनारमध्ये आम्ही नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन या योजनेअंतर्गत मिळणारी सबसिडी, या योजनेअंतर्गत ॲप्लिकेशन करताना आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स द्यावे लागणार आहेत, याच्या पात्रता अटी काय आहेत, सबसिडी मिळण्याचे टप्पे कसे आहेत, याशिवाय इतर खूप साऱ्या प्रश्नांवर आमचं विस्तृत स्वरूपामध्ये या वेबिनारमध्ये चर्चा झालेली आहे। तर आपल्याला देखील याविषयी माहिती व्हावी यासाठी आम्ही आपल्यासोबत या वेबिनारची जी काही व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ती शेअर करत आहोत। त्यातून आपल्याला नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन या योजनेबाबत संपूर्ण माहिती उपलब्ध होईल, त्यामुळे आपण या वेबिनारची रेकॉर्डिंग पूर्ण बघावी। नमस्कार, मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी, डायरेक्टर ऑफ FSS सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, आपल्या सगळ्यांचे आजच्या या नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन म्हणजे राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेअंतर्गत आजच्या या वेबिनारमध्ये मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। सगळ्यांचं या वेबिनारमध्ये स्वागत आहे। आपली एक अडचण आहे की आजच्या वेबिनारसाठी पार्टिसिपेंट संख्या ही फक्त आपली 100 असणार आहे आणि ज्यांचं कदाचित यामध्ये सहभागी होऊन बाहेर निघणार असाल तर त्यांना कदाचित नंतर पार्टिसिपेंट संख्या आत्ताच आपली 100 पूर्ण झालेली आहे, त्यामुळे कदाचित इतर पुढच्या जणांना यामध्ये सहभागी होता येणार नाही। तर त्याबाबत काळजी करण्याचं काही कारण नाहीये। अगदी आपल्या फक्त जवळपास 250-300 जणांची रिक्वायरमेंट्स आलेली आहे। तर सगळ्या जणांसाठी आपण लवकरच म्हणजे पुढच्या शुक्रवारी किंवा शनिवारी या वेबिनारचं पुन्हा एकदा आयोजन करूया आणि ज्यांना आता सहभागी होता नाही आलं तर त्यांना नेक्स्ट वेबिनारमध्ये पार्टिसिपेट करता येईल, त्या बाबतीत काही अडचण नाहीये। तर आपण आजच्या वेबिनारला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी माझी ओळख करून देतो आणि आमची कंपनी काय काम करते याच्याबाबत बेसिक माहिती देतो, जेणेकरून तुम्हाला माहिती सांगणारी व्यक्ती कोण आहे हे तुमच्या लक्षात येईल। मी देवेंद्र सूर्यवंशी, आमची कंपनी आहे FSS सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड। आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्योग व्यवसायांना ज्या काही आवश्यक सेवा आहेत या पुरवण्याचं काम करतो। म्हणजे अगदी कोणालाही बिझनेस सुरू करायचा असेल तर त्याच्या प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप फर्म, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, फार्मा प्रोड्युसर कंपनी, त्याच पद्धतीने 1% कंपनी यांची नोंदणी करणं, त्याचप्रमाणे अकाउंटिंग, टॅक्सेशन, लोन प्रपोजल, गव्हर्नमेंटच्या सगळ्या प्रकारच्या सबसिडीज जे उद्योग व्यवसायासाठीच्या आवश्यक आहेत त्यामध्ये, तसेच पोल्युशन कंट्रोल बोर्ड, फॅक्टरी लायसन्स, लेबर लॉज अशा 100 पेक्षा जास्त सर्व्हिसेस आम्ही एका छताखाली आमच्या धुळे येथील ऑफिसमधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रोव्हाइड करतो। आता मी महाराष्ट्राच्या बाहेर देखील काम करण्याची सुरुवात केलेली आहे। तर आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने ते काम देखील आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर देखील जास्तीत जास्त उद्योग महाराष्ट्रामध्ये कसे उभे राहता येतील किंवा उद्योजक कसे उभे करता येतील यासाठीचं काम आम्ही पुढे नेणार आहोत। तर आजच्या वेबिनारचा उद्देश की नॅशनल लाईव्हस्टॉक या मिशन या योजनेअंतर्गत आपल्या बाबतीत सगळ्या जणांना एकच माहिती असते की यामध्ये गोट फार्मिंग किंवा पोल्ट्रीसाठी काहीतरी अनुदान मिळतंय, 50% सबसिडी मिळते, फक्त 10% सोयीचं आहे, बाकी बँकेचं कर्ज मिळणार आहे आणि त्यातून बरेच जण ऍप्लिकेशन करतात। याच्या पात्रता अटी काय आहेत, डॉक्युमेंट्स कुठले लागणार आहेत, त्याची पूर्तता कशी करायची, आपण या योजनेअंतर्गत एलिजिबल होऊ का नाही, अशा बऱ्याच जणांना या गोष्टीची माहिती नसताना ते यामध्ये सहभागी होतात आणि त्याचा परिणाम स्वरूप त्यांचे अर्ज एकतर रिजेक्ट होतात किंवा त्यांच्या अर्जांना त्रुटी येतात, ज्यांची ते कंप्लायन्स करू शकत नाही। त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाया जातात। मी आपली सगळ्यांची माफी मागू इच्छितो की मला थोडा सर्दी आणि खोकल्याचा त्रास असल्यामुळे कदाचित खोकल्यामुळे वेबिनारमध्ये आपल्याला डिस्टर्ब होऊ शकतं। तर त्या बाबतीत तेवढी थोडा त्रास होईल, आपण तो सहन करून घ्यावा ही माझी विनंती आहे। तर आपण वेबिनारकडे मुख्य विषयाकडे वळूयात, त्यातून आपल्याला सगळ्या गोष्टींची माहिती होईल। जर काही प्रश्न असतील, आपण सगळे सविस्तर प्रश्न अर्धा तास मला ही सगळी माहिती देण्यासाठी लागेल, त्यानंतर मी आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल, त्याबाबत आपण बिलकुल काळजी करण्याची आवश्यकता नाहीये। मी आपल्या सगळ्या शंकांचं समाधान करेल आणि त्यानंतरच आपण वेबिनार कन्क्लूड करूयात। सगळ्यांना स्क्रीन दिसते आहे का आणि माझा आवाज व्यवस्थित ऐकू येतोय का? जर ऐकू व्यवस्थित येत असेल, स्क्रीन व्यवस्थित दिसत असेल तर मेसेज बॉक्स मध्ये ओके म्हणून फक्त मेसेज करा, एक थंब करा किंवा ओके म्हणून मेसेज करा, म्हणजे मला लक्षात येईल की आपल्या सगळ्यांना माझा आवाज व्यवस्थित ऐकू येतोय।
आणि प्रेझेंटेशन पण दिसतंय. ओके, गुड. सगळ्या जणांना दिसतंय. मध्यंतरी काही प्रश्न असतील तर टाकून ठेवा तिथे कमेंट बॉक्समध्ये. आपण शेवटी डिस्कशन करताना ते सगळे प्रश्न घेणारच आहोत, त्यामुळे त्याबाबतीत काही काळजी करण्याचं कारण नाहीये. आजच्या सेमिनारमध्ये आपण राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेविषयीची माहिती घेणार आहोत. ग्रामीण कुक्कुटपालन, शेळी किंवा मेंढी पालन, वराह पालन, मुरघास प्रकल्प यांना या योजनेअंतर्गत किती अनुदान मिळेल या सगळ्या गोष्टींची माहिती घेणार आहोत. तसेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या योजनेअंतर्गत आपल्याला अनुदानासाठी ऍप्लिकेशन करताना, या योजनेअंतर्गत अर्ज करताना पात्रता अटी काय आहेत हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की जो समजून घेणं आपल्या सगळ्यांसाठी आवश्यक आहे. आणि त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची यादी काय आहे त्या सगळ्या गोष्टी समजून घेतलं तर आपलं प्रकरण या योजनेअंतर्गत मंजूर होऊ शकतं. आणि या योजनेअंतर्गत NLMचे जे काही प्रस्ताव आहे, प्रपोजल आहे, हे मंजूर करण्याची प्रक्रिया काय आहे, साधारण त्याला किती वेळ लागू शकतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. आणि शेवटी मी तुम्हाला आपण जो काही ग्रुप तयार केलेला आहे त्यामध्ये याच्या डॉक्युमेंट्स विषयीची यादी आणि जे काही मी आपलं प्रेझेंटेशन आज देतो आहे ते हा आपला वेबिनार संपल्यानंतर मी त्या ठिकाणी शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती त्या अंतर्गत मिळेल. केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागामार्फत ही योजना राबवण्यात येते. ही योजना 2020-21 पासून सुरुवात झालेली आहे, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये जवळपास वर्षभर ही योजनेची केंद्र सरकारची ही योजना असून त्याची अंमलबजावणी ही राज्य सरकारच्या माध्यमातून होते. म्हणजे राज्य सरकारचा पशुसंवर्धन विभाग याची अंमलबजावणी करते. राज्य सरकारकडून मंजूर झालेले प्रकल्प हे केंद्र सरकारकडे पाठवण्यात येतात. या पद्धतीने या योजनेचं कामकाज चालतं. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांच्या कॉम्बिनेशनने ही योजना सुरू आहे. याच्या अंतर्गत त्यांचा उद्देश आहे की ग्रामीण भारतामध्ये रोजगाराची निर्मिती व्हावी, उद्योजकता विकास व्हावा, पशूंची उत्पादकता वाढवावी. अशा अंतर्गत एकंदरीत जे काही मांस, बकरीचं दूध, अंडी उत्पादन वाढवणं यासारखा गव्हर्नमेंटचं या अंतर्गत नियोजन आहे. आपल्या देशांतर्गत जे काही उत्पादन तयार होईल त्याची आपल्या देशांतर्गत मागणी पूर्ण केल्यानंतर आपल्याला याची निर्यात सुद्धा करता येईल, जेणेकरून आपल्या निर्यात वाढावी. हा या मागचा केंद्र सरकारचा उद्देश होता ही योजना सुरू करण्यासाठीचा. त्यामुळे आपल्या ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी आज पशुसंवर्धन म्हणजे आपले जे काही पशु आहेत यांचा आपल्या शेतीसाठी सुद्धा उपयोग होतो. शेती ही आपली चांगल्या पद्धतीने होते. या दोघांच्या कॉम्बिनेशनने शेती आणि पशुपालन या दोन्ही गोष्टी शेतकऱ्यांना कॉम्बिनेशनने करता याव्यात यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. याचं उद्दिष्ट म्हणजे कुक्कुटपालन, पशुचं जे काही मुरघास आहे, चारा आहे, या सगळ्या गोष्टींची उपलब्धता व्हावी, त्यांची वंशावळीमध्ये त्यांची पशूंच्या क्वालिटीमध्ये त्यांची क्वालिटी वाढावी, म्हणजे चांगल्या क्षमतेचे, चांगल्या जातीचे पशूंचं उत्पादन व्हावं. त्याच पद्धतीने आपल्या भागामध्ये मांस, अंडी, शेळीचं दूध, लोकर यासारख्या गोष्टींचं उत्पादन वाढावं आणि शेतकऱ्यांना सुद्धा या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न मिळावं यासाठी ही केंद्र सरकारने योजना सुरू केलेली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये या योजनेचं स्वरूप थोडं किचकट होतं, परंतु सुरुवातीच्या वर्ष दीड वर्षामध्ये बरेच प्रकरण या अंतर्गत फक्त सबमिट झाले. त्यावर प्रोसेस होण्यासाठी किंवा डिपार्टमेंटल प्रोसेस क्लिअर होण्यासाठी बराच कालावधी त्या अंतर्गत गेला आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने त्या योजनेअंतर्गत मंजुरी मिळायला लागली आणि सगळे प्रकरण मार्गी लागलेले आहेत. तर यामध्ये पहिला ग्रामीण कुक्कुटपालन हा जो काही प्रकल्प आहे या अंतर्गत यामध्ये आपली जी कमर्शियल पोल्ट्री असते, बॉयलर, जे आपण म्हणतो की एखाद्या कंपनी सोबत आपण टायप करतो आणि त्या कंपनीकडून एखादी बॅच पक्ष्यांची आणतो, आपल्याकडे ते पक्षी ठेवतो, लहान पिल्ले आणल्यानंतर त्यांना वाढून मोठं करून पुन्हा ती कंपनीला ती बायबॅक करते. त्यांच्या वजनाप्रमाणे आपल्याला ते सर्व्हिस चार्जेस पे करतात. अशा स्वरूपाची जी पोल्ट्री आहे तिचा या योजनेअंतर्गत समावेश नाही. हे इथे अंडरलाईन करून लक्षात घ्या. जी आपली रेग्युलर कमर्शियल पोल्ट्री आहे तिचा या योजनेअंतर्गत समावेश नाही. यामध्ये त्यांना पक्ष्यांचे संगोपन आणि अंडी उगवणी केंद्र म्हणजे आपण ज्याला हेचरी, हा जो काही पोल्ट्री पालन व्यवसायातला प्रकार समजतो तो या योजनेअंतर्गत आपण समाविष्ट केलेला आहे. तो आपण या अंतर्गत त्यांना अपेक्षित आहे. कमर्शियल पोल्ट्रीसाठी या अंतर्गत सिलेक्शन होणार नाही. यामध्ये गावठी किंवा आपण गावरान कोंबड्या म्हणतो त्यांनाच यामध्ये सिलेक्ट करता येईल. त्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला या अंतर्गत सिलेक्ट करता येणार नाही. त्यानंतर या योजनेअंतर्गत आपल्याला प्रकल्प किमतीच्या 50% पर्यंत अनुदान मिळणार आहे. ते पोल्ट्री व्यवसायासाठी
आपण किमान 1000 पक्ष्यांचं एक युनिट सुरू केलं पाहिजे. त्यासाठी त्याची प्रोजेक्ट कॉस्ट ही 50 लाखापर्यंत असेल आणि 50 लाखाच्या 50% म्हणजे 25 लाखापर्यंत आपल्याला या योजनेअंतर्गत अनुदान मिळणार आहे. कुठल्या विषयासाठी? ग्रामीण कुक्कुटपालन यासाठीची. या अंतर्गत आपल्याला जे काही शेड उभारायचं आहे ते त्याचे नॉर्म्स त्यांनी जे दिलेले आहेत की दररोज 500 अंडी उभवण्यासाठी आणि 1000 असे पक्षी असलेला प्रकल्प याचा उभारण्यासाठी एक शेड आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे की ज्याची साईज 30 बाय 100 फूट असली पाहिजे आणि साधारणतः 3000 स्क्वेअर फूटचं हे शेड आपल्याला उभारायचं आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिक बुडर ते 2 क्वांटिटी आपण घेऊ शकतो, चिकन फीडर 18 क्वांटिटी आपण या अंतर्गत घेऊ शकतो. याच पद्धतीने इथे एक एक वस्तू मी ज्या दिलेल्या आहेत त्यामध्ये आपण 11 पक्षी घेऊ शकतो, ज्यामध्ये 1000 फिमेल असतील म्हणजे कोंबड्या असतील आणि 100 हे कोंबडे असतील. या स्वरूपामध्ये आपण 1100 पक्षी या योजनेअंतर्गत घेऊ शकतो. ही जी काही स्क्रीनवर मी तुम्हाला जे दाखवतोय त्याचा स्क्रीनशॉट किंवा या गोष्टी घेण्याची बिलकुल आवश्यकता नाही. तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला वेबिनार संपल्यानंतर इमिडिएटली या सगळ्या गोष्टींचं एक प्रेझेंटेशन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट कशी घ्यायची किंवा काय करायचं याबाबतीत तुम्हाला काळजी करण्याचं कुठलंही कारण नाही. या स्वरूपात आपण या सगळ्या गोष्टी या योजनेअंतर्गत घेऊ शकतो. त्यामध्ये त्याच पद्धतीने हॅचरीसाठी 3000 अंडे उगवण्यासाठी ज्याच्यातून आपल्याला दर आठवड्याला 2250 पिलं मिळतील यासाठीचं 3000 स्क्वेअर फूटचं एक वेगळं शेड आपल्याला उभारायचं आहे. त्याच पद्धतीने जी पिलं थोडी मोठी झाल्यानंतर वाढवण्यासाठी जे 2000 पिले वाढवण्यासाठी एक मदर युनिट आपल्याला तयार करायचं आहे, ज्यामध्ये ते साधारणतः 4000 स्क्वेअर फूटचं असेल. यासाठीचे इक्विपमेंट म्हणजे पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला त्या जागेमध्ये 3 युनिट उभारायचे आहेत. त्यापैकी एक 3000 स्क्वेअर फूटचं असेल, दुसरं 3000 स्क्वेअर फूटचं आणि 4000 स्क्वेअर फूटचं म्हणजे साधारणतः 10000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन आपल्याला या योजनेअंतर्गत जे काही प्रकल्प उभारायचा आहे त्यासाठी उभारावं लागणार आहे. त्यानंतर शेळी मेंढी पालन. शेळी मेंढी पालनाअंतर्गत जेव्हा सुरुवातीला ही योजना डिक्लेअर करण्यात आली होती त्यावेळेस फक्त यामध्ये 500 शेळ्यांचा प्रोजेक्ट होता. त्याची किंमत ही 1 कोटी रुपये होती. त्याची प्रोजेक्ट कॉस्ट ही 1 कोटी रुपये इतकी होती आणि त्यातून 50% म्हणजे 50 लाखापर्यंत सबसिडी. त्याच्यापेक्षा छोटे प्रकल्प या अंतर्गत त्यांनी कन्सिडरच केलेले नव्हते. जी छोट्या प्रकल्पांना योजनेअंतर्गत ऍप्लिकेशनच करता येणार नव्हते आणि त्यामध्ये बँकेचं कर्ज घेणं मॅन्डेटरी. म्हणजे 1 कोटीचा प्रकल्प टाकणारा साधारणतः छोट्या मोठ्या शेतकऱ्याचं ते काम नाही, छोट्या मोठ्या उद्योजकाचं ते काम नाही. ज्यांच्याजवळ चांगला फायनान्शियल कंडिशन आहे, क्षमता आहे, तेच लोक या योजनेअंतर्गत ऍप्लिकेशन करतील. अशा स्वरूपाचं स्वरूप हे सुरुवातीच्या काळामध्ये होतं. त्यांना बऱ्याच जणांचे सजेशन्स गेलेत. गव्हर्नमेंटच्याही लक्षात आलं की या पद्धतीने प्रोजेक्ट सुरू केलेले हे कदाचित व्हायबलच होणार नाहीत. त्यामुळे त्यांनी याचं स्वरूप बदललं, त्यामध्ये गाईडलाईन्स मध्ये अमेंडमेंट केल्यात आणि त्यांनी 100 शेळ्या आणि 5 बोकड या स्वरूपामध्ये त्याचं सुरुवात केली आणि तिथून प्रत्येक 100च्या पटीमध्ये आपण या अंतर्गत प्रस्ताव दाखल करू शकतो. म्हणजे जर आपल्याला 100 शेळ्या अधिक 5 नर याचं एक युनिट सुरू करायचं असेल तर त्याची प्रकल्प किंमत ही 20 लाख रुपये इतकी गव्हर्नमेंटने कन्सिडर केली. तरी सुद्धा आपल्याला 1-2 लाख रुपये ऍडिशनल आजच्या कॉस्ट नुसार किंवा वाढलेल्या किमतीनुसार आपल्याला लागू शकतील. तरी गव्हर्नमेंटच्या कॉस्ट नुसार 20 लाख रुपये त्याची प्रोजेक्ट कॉस्ट आहे. त्यातून 10 लाख रुपये आपल्याला अनुदान मिळेल आणि उर्वरित 10 लाख रुपये आपल्याला उभे करायचे आहेत. त्याचं प्रपोर्शनेट काय असेल वगैरे हे मी आपल्याला पुढे शेअर करणारच आहे. त्याशिवाय 200 शेळ्या 10 नरांसाठी प्रोजेक्ट कॉस्ट 40 लाख रुपये आणि अनुदान 20 लाख रुपये असेल. 300 शेळ्या 15 बोकड यासाठी 60 लाख रुपये प्रकल्प किंमत असेल, त्यापैकी 30 लाख रुपये हे आपलं अनुदान असेल. 400 शेळ्या 20 नर यासाठी 80 लाख ही प्रोजेक्ट कॉस्ट असेल आणि त्याच्यावरून 50% म्हणजे 40 लाख रुपये इतकं आपल्याला कर्ज मिळेल. त्याच्या इतकं आपल्याला अनुदान मिळेल, सबसिडी मिळेल. 500 शेळ्या अधिक 25 नर यासाठी प्रोजेक्ट कॉस्ट ही 1 कोटी रुपये असेल आणि त्यातून 50% आपल्याला म्हणजे 50 लाख रुपये इतकी सबसिडी मिळेल. आता काही जणांनी प्रश्न विचारला की अगदी 10 शेळ्या 50 शेळ्या 25 शेळ्यांचे आम्ही प्रकल्प या योजनेअंतर्गत दाखल करू शकतो का? तर नाही. कमीत कमी 100 शेळ्यांसाठीचा प्रोजेक्ट आपण या अंतर्गत दाखल करू शकतो. एक या विषयीच निगडीत असलेला एक महत्वाचा विषय क्लिअर करायचा आहे म्हणून तो इथे क्लिअर करतो की
हे प्रकल्प सुरू करण्यासाठी आपल्याला जागा आपल्याकडे असणं आवश्यक आहे. ती जागा किती असली पाहिजे? तर जेव्हा आपण एक 100 शेळ्यांचा तुमचा प्रोजेक्ट आपल्याला उभं करायचा आहे, यासाठी आपल्याला किमान 1.5 एकर जागा आपल्याकडे असली पाहिजे. त्याच पद्धतीने जर आपल्याला 200 शेळ्यांचा प्रोजेक्ट करायचा असेल त्यासाठी 2.5 एकर जागा असली पाहिजे. 300 शेळ्यांचा प्रोजेक्ट करायचा असेल तर त्यासाठी म्हणून आपल्याला 3.5 एकर जागा असली पाहिजे. 400 शेळ्यांच्या प्रोजेक्टसाठी आपल्याकडे 4.5 एकर आणि 500 शेळ्यांच्या प्रोजेक्टसाठी 5.5 एकर जागा असली पाहिजे. आता तुम्हाला वाटत असेल की या प्रकल्पासाठी अगदी तुम्ही अर्धा एकर 1 एकर जागा पण पुरेशी होईल, तरी एवढी मोठी जागा का रिक्वायरमेंट करते गव्हर्नमेंट? तर यामध्ये त्यांचा उद्देश असा आहे की हे बरेच प्रकल्प फेल जातात कारण की त्यांना चारा उपलब्ध होत नाही, त्यामुळे हे प्रकल्प फेल जातात. असं होऊ नये यासाठी म्हणून केंद्र सरकारने या अंतर्गत किमान जागेची मर्यादा इतकी असली पाहिजे उपलब्ध जागेची, हा या अंतर्गत त्यांनी रिक्वायरमेंट केलेली आहे. म्हणजे आपण समजून घ्या अर्धा एकर किंवा 1 एकर मध्ये आपला प्रोजेक्ट असेल आणि उर्वरित जागेमध्ये आपल्याला या अंतर्गत त्या पशूंसाठी आपल्या जे शेळ्या असतील किंवा मेंढी असतील यांच्यासाठी चाऱ्याचं उत्पादन त्या ठिकाणी घ्यायचं आहे, हे त्यांना एक्सपेक्टेड आहे. त्यामुळे ही जागा आपल्याकडे 100 शेळ्यांसाठी 1.5 एकर आणि 500 शेळ्यांसाठी 5.5 एकर या प्रपोर्शनेटली ही जागा उपलब्ध असली पाहिजे. हा विषय आपण इथे लक्षात घेणं आवश्यक आहे. हा क्रायटेरिया पूर्ण केला तरच आपल्याला या अंतर्गत म्हणजे आपला प्रस्ताव मंजूर होईल, पुढे सरकेल. या अंतर्गत 500 शेळ्यांच्या प्रपोर्शनेटली मी तुम्हाला शेड किती बांधावं लागणार ते टेंटेटिव्ह सांगतो. त्यानंतर त्याच्या प्रपोर्शनेटली 100 शेळ्या 200 शेळ्यांचं प्रपोर्शनेटली आपल्याला ते कमी करायचं आहे. कन्स्ट्रक्शन साधारणतः 5,500 स्क्वेअर फूटचं हे मेन जे पॅरेंट स्टॉक साठी असेल. जे आजारी बकऱ्या असतील किंवा जे लहान पिलू आहे त्यांच्यासाठी 3,500 स्क्वेअर फूटचा आपल्याला एक प्रोजेक्ट वेगळं उभारायचा आहे. अशा पद्धतीने शेळ्या परचेस करण्यासाठी, बोकड परचेस करण्यासाठी त्याची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, आपल्याला त्याचं काही फूडर कल्टिवेटर घ्यायचं असेल ते, चाप कटर आपला चारा कापण्यासाठीचं, या सगळ्या गोष्टींची कॉस्टिंग मिळून आपण साधारणतः जी काही प्रोजेक्ट मी कॉस्ट तुम्हाला सांगितली आहे त्या अंतर्गत आपण या योजनेअंतर्गत ऍप्लिकेशन करू शकतो. त्याच पद्धतीने मी जे तुम्हाला आता सांगितलं हे 500 शेळ्या अधिक 25 बोकड साठीची रिक्वायरमेंट आहे. आता जी तुम्हाला स्क्रीनवर दिसते आहे ती, आणि याच्या प्रपोर्शनेटली आपल्याला 100 शेळ्यांसाठी कमी करायचंय. म्हणजे 100 शेळ्यांसाठी तुम्ही अगदी 1100 स्क्वेअर फूटचं बांधकाम केलं तरी ते सफिशियंट होईल. त्याच प्रपोर्शनेटली आजारी शेळ्या मेंढ्यांसाठी किंवा लहान पिलांसाठीची जागा बांधकाम करणं त्याच्या प्रपोर्शनेटली आपल्याला ती करायची. या प्रपोर्शनेटली आपल्याला रिव्हर्स यायचं आहे. ही जागा 500 शेळ्या अधिक 25 बोकड साठी असणार आहे. त्याच्या प्रमाणात आपल्याला ती कमी करायची आहे आणि यंत्रसामग्री सुद्धा त्या प्रपोर्शनेटली आपल्याला जी गरज असेल ती आपण या अंतर्गत घेऊ शकतो. वराह पालनासाठी सुद्धा या योजनेअंतर्गत त्यांनी 2 ब्रेकअप करून दिलेले आहेत. 500 मादी 5 नर यासाठी प्रोजेक्ट कॉस्ट असेल 30 लाख रुपये आणि अनुदान मिळेल हे 15 लाखापर्यंत. त्याचप्रमाणे 100 मादी आणि 10 नर यासाठी टोटल प्रोजेक्ट कॉस्ट असेल तुमची 60 लाख रुपये, त्यापैकी 30 लाख रुपयेपर्यंतची आपल्याला सबसिडी मिळणार आहे. याच्याही बांधकामाच्या बाबतीतले स्ट्रक्चर मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेले आहे, की मी तुमच्यासोबत माहिती शेअर करणारच आहे. त्यानंतर पुढचा प्रकल्प आहे मुरघास प्रकल्प. मुरघास प्रकल्प म्हणजे मक्यापासून किंवा इतर जो ताजा पाला आहे त्याचं एक केमिकल प्रोसेसिंग करून, जसं स्क्रीनवर तुम्हाला ही दिसते या ठिकाणी ज्या पद्धतीने पॅकिंग केलेली आहे त्या पद्धतीने ती पॅकिंग करून तो चारा साठवला जातो, जेणेकरून तो चारा खराब होत नाही आणि तो उघडल्यानंतर त्या जनावरांना चांगल्या पद्धतीने मिळतो. ते पौष्टिक असतं, त्याच्याने त्यांची इफिशियन्सी चांगल्या पद्धतीने वाढते. कम्पॅरेटिव्हली इतर जे काही आपले कॅटल फीड बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापेक्षा हे थोड्या काही प्रमाणामध्ये महाग असतं, परंतु याचा जनावरांसाठीचा परिणाम खूप चांगला होतो. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी याची मागणी आहे. आता मागणी आहे हा मला शब्द मी सहज पद्धतीने बोलतोय, परंतु तुम्ही जर हा प्रोजेक्ट टाकला तर त्यासाठी विक्री व्यवस्था उभी करणं हा सगळ्यात मोठा चॅलेंज आपल्या सगळ्यांसमोर असणार आहे. लोकांना या गोष्टीची सवय नाहीये, कारण की जास्त रक्कम देऊन अशा पद्धतीचा चारा खरेदी करावा याची लोकांना सवय नाहीये. तर त्याची सवय लावणं आपल्याला टप्प्याटप्प्याने हा विषय सुरू करावा लागणार आहे. यासाठी ची प्रोजेक्ट कॉस्ट ही 1 कोटीपर्यंत आहे आणि 1 कोटीच्या 50% म्हणजे 50 लाखापर्यंत आपल्याला या योजनेअंतर्गत सबसिडी मिळू शकते. या अंतर्गत सुद्धा बांधकामाचे आणि त्याचे मशिनरीज कोणकोणत्या त्याचे कॉस्ट नॉर्म्स घ्यायचे आहेत ते मी आपल्यासोबत ती पीपीटी सोबत त्या गोष्टी शेअर करणार आहे.
त्यामध्ये मुरघास प्रकल्पासाठी आपण ट्रॅक्टर परचेस करू शकतो, किंवा मुरघास बनवण्यासाठीचं पॅकिंग करण्यासाठीचं जे काही मशिनरीज वगैरे आहे त्याची साधारणतः टेंटेटिव्ह कॉस्टिंग वगैरे काय आहे या सगळ्या गोष्टी मी आपल्यासोबत शेअर करेलच. जर काही गोशाळा असतील आणि काही शेतकरी असतील ते सुद्धा या अंतर्गत या साठी ऍप्लिकेशन करू शकतील. आता पुढचा सगळ्यात महत्वाचा विषय जो या योजनेअंतर्गत सगळ्यात क्लिष्ट आहे, कॉम्प्लिकेटेड आहे आणि महत्वाचा आहे. क्लिष्ट कॉम्प्लिकेटेड आपण गव्हर्नमेंटची कोणतीही योजना असेल त्या अंतर्गत सगळ्या ठिकाणी पात्रता अटी निकष असतात आणि ते समजून घेणं आपल्याला आवश्यक असतं. बऱ्याच वेळेस आपण कोणी जरी सांगतं की अशी अशी योजना इतका अनुदान मिळेल, असं कर्ज मिळेल, तर तसं नसतं. त्याच्या अंतर्गत पात्रता निकष समजून घेणे आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठीचे महत्वाचे काही गोष्टी आहेत की मी आपल्यासोबत शेअर करतो की जो ऍप्लिकंट आहे, जो अर्जदार आहे, त्याने प्रशिक्षण घेतलं पाहिजे. म्हणजे पोल्ट्रीचं असेल, गोट फार्मिंगचं असेल, मेंढी पालनाचं असेल, किंवा मुरघास प्रकल्पाचं असेल, वराह पालनाचं असेल, तर त्याचं त्याने प्रशिक्षण घेतलं पाहिजे. आणि प्रशिक्षणाची जी संस्था आहेत, आता आपल्याकडे गोट फार्मिंग किंवा पोल्ट्री वगैरेचं प्रशिक्षण देण्यासाठीचे बऱ्याच संस्था आहेत की जे या पद्धतीने प्रशिक्षण प्रोव्हाइड करतात. त्यांच्याकडून त्यांच्या प्रशिक्षणामध्ये सहभागी होऊन आपण त्या बाबतीत प्रमाणपत्र हे मिळवू शकतो. त्याच पद्धतीने मुरघास प्रकल्पासाठी सुद्धा याच्या बाबतीत काही ट्रेनिंग उपलब्ध असेल तर त्यातून सुद्धा आपण हे ट्रेनिंगचं सर्टिफिकेट देऊ शकतो. किंवा एक्झिस्टिंग कोणता मुरघासचा प्रोजेक्ट असेल तर त्या ठिकाणी आपण काही दिवस तो प्रोजेक्ट कसा चालतो हे जर समजून घेतलं तर त्यांच्या जे काही ओनर आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण एक अनुभवाचं प्रमाणपत्र देऊ शकतो, जे या प्रकल्पासाठी अर्ज करताना आपल्याला आवश्यक असणार आहे. यातली दुसरी महत्वाची अट म्हणजे अर्जदाराचा प्रकल्प किमतीच्या किमान 10% स्वतःचा हिस्सा हा असलाच पाहिजे. म्हणजे समजा तुमची प्रोजेक्ट कॉस्ट 20 लाख रुपये असेल तर तुम्ही 2 लाख रुपये हे तुमचं ओन कॉन्ट्रीब्युशन यामध्ये असणं आवश्यक आहे. अर्ज करतानाच आपल्याला बँक स्टेटमेंट द्यायचं आहे, त्यामध्ये हे 2 लाख रुपयाचा बॅलन्स असला पाहिजे अशा स्वरूपाचं बँक स्टेटमेंट द्यायचं आहे. हे तुम्ही म्हणाल की जेव्हा कर्ज सबसिडी मंजूर होईल त्यावेळेस आम्ही आमच्या पैशांची तजवीज करू, हे चालणार नाही. सुरुवातीलाच आपल्याला अर्ज करतानाच या रकमेची तजवीज करावी लागणार आहे. तो आपल्याकडे उपलब्ध आहे असा पुरावा आपल्याला सुरुवातीला बँक बॅलन्स सर्टिफिकेट किंवा पासबुकची झेरॉक्स किंवा बँक अकाउंटचं स्टेटमेंट यासोबत जोडायचं आहे, ते आवश्यक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, आपल्याला बँकेचं प्रायमरी सँक्शन लेटर या अर्जासोबतच जोडायचं आहे. हा अत्यंत महत्वाचा विषय आहे की नंतर काहीतरी गव्हर्नमेंट कडून यासाठी मदत होईल वगैरे असा विषय होणार नाही. गव्हर्नमेंटचं काम आहे आपल्याला सबसिडी देणं, अनुदान देणं, ते त्यांच्याकडून करतील. पण बँकेचं कर्ज उभारणं हे आवश्यक आहे. बँकेचं कर्ज जर नसेल तर तुम्ही म्हणाल की आम्ही आमच्या स्वतःच्या पैशांनी हा प्रकल्प उभारू, तर अशा वेळेस बँकेचं बँक गॅरंटी आपल्याला या अंतर्गत जोडावी लागणार आहे. जर आपण स्वतःच्या पैशांनी कर्ज उभारणार असू तर त्यापेक्षा कर्ज काढणं हे कम्पॅरेटिव्हली सोयीस्कर आहे. त्यामुळे आपण बँकेचं कर्जाचं प्रायमरी सँक्शन लेटर किंवा फायनल सँक्शन लेटर असेल तर तेही चालेल, किंवा प्रायमरी सँक्शन लेटर तरी आपण या ठिकाणी जोडणं हे आवश्यक आहे. ते सुरुवातीलाच अर्ज करतानाच जोडणं आवश्यक आहे, त्याशिवाय आपली फर्स्ट स्टेज सुद्धा क्रॉस होणार नाही. बँकेत ज्यांचं ऍप्लिकंट आहेत, जे अर्जदार आहेत, त्यांचं स्वतःचं सेव्हिंग अकाउंट असणं आवश्यक आहे. त्याचे स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी जोडावं लागेल. प्रकल्पासाठीची जागा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की म्हणजे या अंतर्गत आम्ही जेवढे अर्ज करतो यावरती सगळ्यात मॅक्सिमम ऍप्लिकेशन कुठे अडचणी देतात. म्हणजे ऍक्च्युली आम्ही कागदपत्र पूर्ण झाल्याशिवाय अर्जच करत नाही, हे आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो त्यासाठी. परंतु त्यामध्ये सगळ्यात महत्वाची अडचण येते की तुमचं बँकेचं कर्ज हे मिळत नाही. आणि दुसरा विषय असतं प्रकल्पासाठीची आवश्यक जमीन त्यांच्याकडे क्लिअर टायटल नाहीये. तर प्रकल्पासाठीची आपल्याला आवश्यक असलेली जमीन ही या अंतर्गत आवश्यक आहे. ती त्या अर्जदाराच्या नावाने असावी, त्यांच्या आईवडिलांच्या नावाने असेल, किंवा जर पती पत्नी असतील त्यांच्या कोणाच्या एकाच्या नावाने असेल, दुसऱ्याला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी 15 वर्षाचं नोटराइज लीज अग्रीमेंट किंवा रेंट अग्रीमेंट आपल्याला यासोबत जोडणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने जर इतर कोणती व्यक्ती असेल, म्हणजे अगदी तुमचे सख्खे भाऊ बहीण असतील किंवा इतर कोणते नात्यातले व्यक्ती असतील किंवा तिरेक व्यक्ती असेल कोणी सुद्धा, तर यांच्यासोबत जर आपण ऍप्लिकेशन करत असू तर अशा वेळी आपल्याला रजिस्टर्ड लीज अग्रीमेंट करून ऍप्लिकेशन करायचं आहे.
तुम्ही म्हणाल की आम्हाला आधी सबसिडी मंजूर होऊन जाऊ द्या, नंतर आम्ही करू, असं चालणार नाही. ऍप्लिकेशन करतानाच आपल्याला या सगळ्या गोष्टींची पूर्तता करायची आहे. जमिनीचे क्षेत्र मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने गोट फार्मिंगसाठी ऍप्लिकेबल आहे. जर पोल्ट्री व्यवसाय असेल तर साधारणतः 1 एकर सुद्धा जागा त्यामध्ये सफिशियंट होईल. मुरघास प्रकल्पासाठी सुद्धा जेवढी सुरू करण्यासाठी गरजेचं आहे 1-1.5 एकर 2 एकर पर्यंत तेवढी जागा यामध्ये सफिशियंट होईल. फक्त गोट फार्मिंग साठीचे क्रायटेरिया जेवढी रिक्वायरमेंट आहे अगदी 1.5 एकर पासून 5.5 एकर पर्यंत प्रपोर्शनेटली तेवढी आपल्याकडे असली पाहिजे. एका कुटुंबातील जास्त व्यक्तींना अर्ज करायचा असेल तर ते करता येऊ शकतं, त्याबाबत यामध्ये काही अडचण नाहीये. तर आवश्यक कागदपत्रांची यादी काय आहे ते आपण समजून घेऊया. त्यामध्ये आहे पॅन कार्ड, दुसरं डॉक्युमेंट आधार कार्ड, जीएसटी नंबर असेल तर द्यायचं, बंधनकारक नाहीये. अर्जदाराचा फोटो, जातीचा दाखला असेल तर द्यायचा. कास्ट SC ST असेल किंवा इतर काही कास्ट मध्ये असेल तर आपल्याला अतिरिक्त अनुदान मिळेल का, असं कुठलंही होणार नाहीये. तर आपल्या सगळ्यांना हे सारखं अनुदान आहे. महिलांसाठी जास्त वगैरे असे कुठल्याही प्रकारचे यामध्ये बायफर्गेशन नाहीये. सगळ्यांना सारखं अनुदान या योजनेअंतर्गत मिळणार आहे. त्याच पद्धतीने आपली शैक्षणिक कागदपत्र, आपलं जे काही शिक्षण झालं असेल याच्या शिक्षणाची स्पेसिफिक अट नाहीये, परंतु त्यामध्ये जे काही शिक्षण झालं असेल त्या संदर्भात आपल्याला काही कागदपत्र द्यावे लागतील. आपले मार्कशीट असतील, पासिंग सर्टिफिकेट असेल, कमी शिक्षण असेल तेव्हा LC वगैरे ते आपण या अंतर्गत देऊ शकतो. त्या पद्धतीने प्रशिक्षण प्रमाणपत्र हे आपल्याला द्यायचं आहे. अनुभव प्रमाणपत्र हे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आपण घेतलेलं असलं पाहिजे. त्यांच्याशी जर आपण कोऑर्डिनेट केलं तर त्यासाठी आपल्याला ते नक्कीच मदत करतात. त्यांनी सुद्धा त्यांच्या भागामधून जास्तीत जास्त प्रस्ताव आले तर त्यांच्यासाठी सुद्धा ही एक चांगली गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे ते सुद्धा आपल्याला यामध्ये सहकार्य करतात. अनुभव प्रमाणपत्र हे आपल्याला घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने जमिनीचे कागदपत्र, जमिनीचे कागदपत्र जर मी तुम्हाला सांगितलं अर्जदाराच्या नावाने जागा असली पाहिजे. जर अर्जदाराच्या नावाने जागा नसेल तर समजा ती जागा त्याच्या आई किंवा वडिलांच्या नावाने असेल किंवा पती किंवा पत्नीच्या नावाने असेल, या दोनच रिलेशन मध्ये सांगतोय मी, आई वडील किंवा पती पत्नी या दोनच नात्यांमध्ये असेल तर नोटराईज भाडे करारनामा चालेल. नोटरी असलेला भाडे करारनामा चालेल. त्याची मुदत ही किमान 15 वर्षाची असली पाहिजे. त्यानंतर जर इथे स्क्रीनवर 10 वर्ष आहे पण त्याची रिवाइज गाईडलाईन मध्ये 15 वर्षाची त्यांनी मुदत दिलेली आहे, 15 वर्ष असली पाहिजे. त्याच पद्धतीने याच्या व्यतिरिक्त अगदी तुमचा सक्का भाऊ असेल, काका असतील, आजोबा असतील किंवा कोणतंही इतर रिलेशन असेल आई वडील आणि पती पत्नी सोडून, तर अशा वेळी रजिस्टर्ड लीज ऍग्रीमेंट असणं हे आवश्यक आहे. त्यामुळे या गोष्टीची क्रायटेरिया लक्षात घ्या. आता बऱ्याच जणांचा यामध्ये प्रॉब्लेम होतो की आमची जागा कमी आहे. समजा माझी जागा 1 एकर आहे आणि मला 500 शेळ्यांच्या प्रोजेक्टसाठी ऍप्लिकेशन करायचं आहे आणि माझ्याकडे उर्वरित 4.5 एकर जागा शॉर्ट पडते, कमी आहे. तर मी माझ्या जागेमध्ये प्रकल्प उभारून जे काही चाऱ्याचं उत्पादन करायचं त्यासाठी मी त्याच शिवारातली, लक्षात घ्या माझे शब्द, त्याच शिवारामधील इतर कुठलीही शेतजमीन असेल ती आपण भाडेपट्ट्याने घेऊ शकतो, भाडे करारनाम्याने घेऊ शकतो. म्हणजे आपल्या जमिनीचे 2 तुकडे असले तर चालतील, 2 पेक्षा जास्त तुकडे चालणार नाहीत, परंतु ते एकाच शिवारामध्ये असले पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या. हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. त्या ज्या जागेवर आहे, आता आमच्याकडे केस होती आता रिसेंटली आलेली की जे अर्जदार आहेत त्यांच्या नवऱ्याच्या नावाने आणि त्यांच्या दीराच्या नावाने ती जमीन होती, परंतु अर्जदाराला ऍप्लिकेशन करायचंय त्याच्यामध्ये त्या जमिनीचं क्षेत्र हे सामायिक असल्यामुळे त्यांना ती जमीन नोटराइज रेंट अग्रीमेंट करून तिथे ती ऍक्सेप्ट होण्यासारखी नव्हती. म्हणजे त्या जमिनीचं टायटल जो व्यक्ती भाड्याने देतोय त्याच्या नावाने सुद्धा क्लिअर असलं पाहिजे. त्याची ती सामायिक जमीन असेल तर मग त्या सातबाऱ्यावर जेवढे जण आहेत त्या सगळ्यांची संमती त्या ठिकाणी घ्यावी लागेल आणि त्यांच्या रिलेशननुसार ते रजिस्टर्ड लीज अग्रीमेंट सुद्धा करून द्यावं लागू शकतं. हा एक महत्वाचा विषय आहे. जागेच्या बाबतीमध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं, त्यामुळे त्याच्या बाबतीत तुमचे काही प्रश्न असतील तर आपण नक्कीच ते घेऊयात, त्यावरून तुम्हाला तो विषय लक्षात येईल. त्यानंतर जागेचे आपल्याला अक्षांश आणि रेखांश असलेले फोटो, म्हणजे नोटकॅम ऍप मध्ये तिथे जागेचे असलेले फोटो, की त्या ठिकाणी आपली जागा कशी आहे, तिथे वीज पुरवठा आहे, तिथे पाण्याची व्यवस्था आहे, अशा स्वरूपाचे फोटोग्राफ्स आपण एक 2-3 फोटोग्राफ जरी ते दिलेत तरी ते सफिशियंट आहे. त्यानंतर स्वतःची रक्कम तुम्ही कशी उभारणार किंवा उभारली आहे याचा पुरावा, म्हणजे तुमचं बँक अकाउंटचं स्टेटमेंट आणि त्यामध्ये तुमचे प्रकल्प किमतीच्या किमान 10% असलेली
जे कर्ज रक्कम सोडून उर्वरित रक्कम त्याच्यामध्ये असलेली एक स्टेटमेंट तुम्हाला जोडायचं आहे. बँकेचं कर्ज मंजुरी पत्र हे आपल्याला सोबत जोडायचं आहे. जे काही मध्ये मशिनरी असतील त्याचं कोटेशन, बांधकामाचे एस्टिमेट ते आपल्याला जोडायचे आहेत. पत्त्याचा पुरावा म्हणून मतदान कार्ड, लाईट बिल, टेलिफोन बिल, पासबुक किंवा भाडेकरारनामा हे गोष्टी चालतील. मागचे 3 वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न जर तुमच्याकडे उपलब्ध असतील तर द्यायचे आहेत, नसतील तर हे बंधनकारक नाहीये. मागील 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट आवश्यक आहे. तुमचा बँकेचा कॅन्सल चेक तो आपल्याला इथे जोडावा लागणार आहे अकाउंट नंबर वगैरे डिटेलसाठी. जर आपण कंपनीच्या माध्यमातून अर्ज करत असाल तर तिचं रेशन सर्टिफिकेट, सभासदांची यादी हे कंपनीला लागू आहे, शेवटचे 19, 20, 21 नंबरचे पॉईंट्स, आणि भागीदारी संस्था असेल तर तिचं भागीदारी पत्रक. या सगळ्या गोष्टी आपल्याला जोडाव्या लागतील जर त्या रिस्पेक्टिव्हली कंपनीज किंवा पार्टनरशिप फॉर्म असेल तर. बाकी त्या ठिकाणी या गोष्टींची आवश्यकता नाहीये. आता या अंतर्गत अर्ज करून आणि मंजूर होण्याची प्रोसेस कशी आहे. तर बरेच जण आमच्याकडे प्रश्न विचारतात की सर आम्ही अर्ज केल्यानंतर साधारणतः किती दिवस लागतील. या प्रश्नाचं उत्तर देणं सुद्धा आम्हाला थोडं अडचणीचं होतं, कारण की काय उत्तर द्यावायचं स्पेसिफिक उत्तर आमच्याकडे पण नाहीये. अगदी झालं तर तुमचं 2 ते 3 महिन्यामध्ये ऍप्लिकेशन पासून तुमची या अंतर्गत मंजुरी येईपर्यंतचा कालावधी हा अगदी 2 ते 3 महिन्यामध्ये पूर्ण होतो, आणि कधी कधी 8 ते 10 महिन्याचा सुद्धा कालावधी या अंतर्गत होऊ शकतो, लागू शकतो. त्यामुळे याचा स्पेसिफिक टाइम आपल्याला डिफाईन नाही करता येणार. डिपेंड आहे आपले कागदपत्र कसे आहेत, आपली प्रोसेस कशी आहे. सुरुवातीला एक फाईल जाते जिल्ह्यांच्या, आपण अर्ज केल्यानंतर आपले डॉक्युमेंट्स वगैरे पूर्ण केल्यानंतर ती फाईल जाते आपली आपल्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांकडे, पशुसंवर्धन उपायुक्तांकडे. त्यांच्याकडून सगळ्या डॉक्युमेंटची छाननी होते, ते आपल्याकडे व्हिजिट करू शकतात, आणि ते केल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्यांना सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित वाटल्यानंतर त्याचं अप्रुव्हल करतील. ती SLA लेवलचं अप्रुव्हल असेल. ते झाल्यानंतर आपली फाईल जाईल ही बँकेकडे ऑनलाईन. आता याच्या अंतर्गत आपल्याला बँकेचं जे काही मंजुरी पत्र घ्यायचं आहे ते कोणत्या बँकेचं घ्यायचं हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, की कोऑपरेटिव्ह बँक चालेल का, किंवा आमच्याकडे काही शेड्यूल बँक आहेत, आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहेत, या बँका चालतील का. प्रायव्हेट बँका जसं एक्सिस बँक झाली, HDFC बँक झाली, ICICI बँक झाली, या बँका चालतील का, किंवा कोटक महिंद्रा बँक वगैरे, या सगळ्या बाबतीत आपल्या सगळ्यांकडून प्रश्न असतात. तर या बाबतीत मी इथे क्लिअर करू इच्छितो, यामध्ये सगळ्या नॅशनलाइज बँक चालतील. जिल्हा बँकांमध्ये ज्या जिल्हा बँकांकडे स्टँड अप इंडिया या पोर्टलचं नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन साठीचं विंडो अवेलेबल आहे, म्हणजे त्यांनी लॉग इन घेतलेलं आहे, त्यांच्याकडेच हे प्रकल्प आपण त्यांचं मंजुरी पत्र घेतलेलं चालेल, आणि ते या अंतर्गत अप्रुव्हल देऊ शकतात. फक्त त्यांच्याकडून प्रायमरी सँक्शन लेटर मिळालं म्हणजे आपलं सबसिडी मंजूर होईल असं नाहीये. त्यांनी स्टँड अप इंडिया पोर्टलच्या लॉग इन मधून आपला जो काही फाईल नंबर आहे त्यावर जाऊन ते सँक्शन लेटर अपलोड करणं, आणि त्या काही तिथे काही फॉर्म फिलअप करायचा असेल तो फिलअप करणं हे त्यांनी करणं आवश्यक आहे, तरच आपली फाईलची पुढची प्रोसेस चालू होईल. यामध्ये बँकेचा रोल खूप महत्वाचा आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाबतीमध्ये आमच्या माहितीनुसार फक्त ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडेच या बाबतीत लॉग इन आणि अप्रुव्हल्स आहेत. इतर आतापर्यंतच्या कामकाजामध्ये इतर कुठल्याही जिल्हा बँकेकडे अशा पद्धतीचे मंजुरी आहे या बाबतीत आमच्या ऐकवात नाहीये, परंतु ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे आहे. काही कोऑपरेटिव्ह बँक्सकडे पण आहेत, परंतु बहुतेक कोऑपरेटिव्ह बँक्सकडे नाहीये. प्रायव्हेट बँकेमध्ये जर म्हटलं तर HDFC बँक यामध्ये काम करते आहे. एक्सिस बँक चे प्रकरण बऱ्यापैकी त्यांनी सुरुवातीला प्री सँक्शन लेटर दिलं, परंतु नंतर त्यांनी त्यासाठी नकार दिला की ते या अंतर्गत काम नाही करत आहे म्हणून. त्यामुळे याची योग्य शहानिशा करूनच उर्वरित एक्सिस, ICICI, कोटक महिंद्रा वगैरे बँकेकडे आपण प्रस्ताव दाखल करावा किंवा त्यांचं सँक्शन लेटर घ्यावं. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की बँक मॅनेजर आपले ओळखीचे असतील, कदाचित आपल्याला ते प्री सँक्शन लेटर देतील, परंतु बँकेकडे ते स्टँड अप इंडिया पोर्टलचं लॉग इन नसेल तर त्यांचं प्री सँक्शन लेटर आपल्याला मिळून सुद्धा काही उपयोग होणार नाही. तोपर्यंत आपण केलेला खर्च, आपली मेहनत, आपला वेळ या सगळ्या गोष्टी वाया जाऊ शकतात. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींची शहानिशा करून मगच करायचं आहे. त्यासाठी जेव्हा तुम्ही आमच्याकडे वर्किंग दिलं तर आमच्या टीम सोबत कोऑर्डिनेशन करून तुम्हाला त्या बाबतीची क्लॅरिटी होईल. त्याच पद्धतीने स्टँड अप इंडिया लॉग इन असलेल्या बँकेकडूनच आपण हे बँकेचं प्री सँक्शन लेटर घ्यायचं आहे. त्यामुळे पशुसंवर्धन उपायुक्तांकडून अर्जाची छाननी झाल्यानंतर ती बँकेकडे जाईल. बँकेने त्याला मंजूर दिल्यानंतर ते आपल्या राज्य सरकारच्या कार्यकारी समितीकडे जाईल. त्यांच्या कमिटीमध्ये पुन्हा डॉक्युमेंट छाननी होईल. त्यांच्याकडून काही त्रुटी असल्यास ते आपल्याला कळवू शकतील. त्यांची पूर्तता केल्यानंतर ते मंजूर झाल्यानंतर आयुक्त पशुसंवर्धन यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवलं जाईल. तिकडूनही कदाचित त्रुटी त्यांना काही वाटल्यास तर ते आपल्याला सांगू शकतात. त्याची पूर्तता केल्यानंतर केंद्र सरकारकडून आपल्याला मंजुरी मिळेल आणि
त्यानंतर ही सबसिडी 2 टप्प्यामध्ये आपल्याला उपलब्ध होईल. ज्यावेळेस आपलं प्रकरण मंजूर झाल्यानंतर आपल्याला पहिला हप्ता मिळेल. त्यासाठी आधी आपलं पशुसंवर्धन विभागासोबत एक अग्रीमेंट होईल. त्या अग्रीमेंट झाल्यानंतर आपलं ओन कॉन्ट्रिब्युशन बँकेचा खर्च उपलब्ध झाल्यानंतर गव्हर्नमेंट कडून 50% सबसिडी, म्हणजे जी काही एकंदरीत सबसिडी आपल्याला जेवढी मंजूर असेल तिच्या 50% रक्कम मिळेल आणि 50% रक्कम ही काम पूर्ण झाल्यानंतर अशा 2 टप्प्यामध्ये आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला अजून काही अतिरिक्त पैसा या उभारणीसाठी मध्ये दरम्यान लागला तर त्याची सुद्धा आपण तयारी ठेवावी लागेल. सबसिडी आपल्याला मागे पुढे ती होऊ शकते, या गोष्टी होतील. केंद्र सरकारकडून मंजुरीसाठी किंवा या सगळ्या प्रोसेससाठीचा हा साधारणतः ही एवढ्या टप्प्यांवरती फाईल जाते. त्यामुळे याला 3 ते 4 महिन्यापासून कदाचित 8 ते 10 महिन्यापर्यंत सुद्धा वेळ लागू शकतो. या गोष्टी आपण लक्षात घ्यावे. त्यानंतर या योजनेअंतर्गत जर तुम्ही आमच्या माध्यमातून म्हणजे FSS सोल्युशन्सच्या माध्यमातून अर्ज केला तर त्यासाठी आम्ही त्या योजनेची तुम्हाला व्यवस्थित पूर्ण माहिती, त्याचे डॉक्युमेंट्स पूर्ण करण्यासाठी आवश्यक जी काही मदत आहे त्या सगळ्या गोष्टींची मदत आम्ही आपल्याला करू. त्याच पद्धतीने आपण या योजनेअंतर्गतला प्रोजेक्ट रिपोर्ट आम्ही तुम्हाला बनवून देऊ. त्याचं ऑनलाईन ऍप्लिकेशन करणं यासाठीची आम्ही सपोर्ट सर्व्हिस तुम्हाला देऊ. त्याच पद्धतीने कर्ज प्रकरणासाठी बँकेसोबत तुम्ही जे काही कोऑर्डिनेट कराल यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. लक्षात घ्या, एक अंडरलाईन करून सांगतो, बँकेचं कर्ज मंजूर करणं ही आमची जबाबदारी नाही. ती कर्ज प्रकरणाबाबत बँकेशी कोऑर्डिनेशन तुम्हाला करावं लागेल. हा, अधिकाऱ्यांना त्या योजनेबाबत माहिती नसेल तर त्याबाबत काही गाईडलाईन्स, मार्गदर्शक सूचना पाठवायच्या असतील तर आम्ही त्या उपलब्ध करून देऊ. त्या बँकेच्या अधिकाऱ्यांना जर एखादा विषय लक्षात येत नसेल तर तुम्ही आमच्या टीम सोबत कोऑर्डिनेशन करून त्यांच्यासोबत बोलणं करून द्या. आम्ही त्याच्या बाबतीत त्यांच्याशी ती माहिती शेअर करू. परंतु कर्ज मंजूर करून देण्याची जबाबदारी आमची नाही, ती आपल्यालाच करावी लागणार आहे. त्यासाठीचा सपोर्ट आम्ही तुम्हाला करू, पण कर्ज मंजूर करणं ही पूर्णपणे तुमची जबाबदारी आहे. जर इन्कम टॅक्स रिटर्न तुम्हाला बँकेच्या कर्ज प्रकरणासाठी लागतील तर त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. तर याच्या बाबतीत आमची फीज वगैरे काय असेल याचा कोट आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करणारच आहोत. त्यामुळे आपले जोपर्यंत तुमचे कागदपत्र आमच्याकडे आल्यानंतर, कागदपत्र जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही ऍप्लिकेशन करत नाही, जेणेकरून तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाया जाऊ नये. आम्ही समजून सगळ्या गोष्टींची कन्सेप्ट क्लिअर करूनच आम्ही तुम्हाला करतो. आता याच्या अंतर्गत आम्ही कर्ज मंजुरीची जबाबदारी घेऊ का किंवा या अंतर्गत अनुदान मिळेल याची जबाबदारी घेऊ का, याबाबत सुद्धा मी डिस्क्लेमर किंवा त्याची क्लॅरिटी देतो. ही केंद्र सरकारची योजना आहे, योजना चालू आहे. या अंतर्गत प्रकरण मंजूर होणं आणि त्याच्या पुढच्या प्रोसेस होणं, अनुदान मिळणं वगैरे या सगळ्या गोष्टी आता काही टप्प्यांमध्ये सुरू झालेल्या आहेत. कर्ज प्रकरण मंजूर होत होती, अनुदान रिसेंटली त्यांच्याकडे उपलब्ध होणं, त्यांना मिळणं वगैरे या गोष्टी रिसेंटली सुरू झालेल्या आहेत. तर या बाबतीमध्ये जसं की मागचं वर्ष बऱ्यापैकी इलेक्शन इयर होतं, त्यामुळे अधिकारी जागेवर नव्हते किंवा काही विषय नव्हते, तर त्यावेळेस या गोष्टींना काही प्रमाणात डिले झाला, उशीर झाला. तर त्यांचे निवडणुकीच्या काही हे असतील किंवा बऱ्याच गोष्टी असतील, त्यामुळे कदाचित त्यांना ते इमिडिएटली करणं शक्य नसेल, त्यामध्ये तो वेळ जाऊ शकतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये आपल्याला त्यासाठीचा वाट बघण्याची तयारी असली पाहिजे. आमच्याकडून या गोष्टीच्या बाबतीत अगदी क्लिअरली तुम्हाला की आमच्याकडे देऊन द्या, आम्ही सगळं करून टाकू असं आम्ही सांगत नाही. त्यासाठीचं प्रपोजल बनवणं, ऑनलाईन ऍप्लिकेशन करणं आणि तुमची फाईल मंजूर होईपर्यंत आम्ही दर वीकली बेसिसवर त्याची ऑनलाईन या सगळ्या गोष्टी चेकिंग करतो आणि चेकिंग केल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती अपडेट करतो. काही त्रुटी आलेल्या असतील तर त्या तुमच्या माध्यमातून कोऑर्डिनेशन करण्यासाठी करून त्याची पूर्तता करण्यासाठी जे काही आवश्यक सपोर्ट आहे तो सगळ्या गोष्टी करतो. त्याच्या बाबतीत जे डॉक्युमेंटची यादी, कोटेशन या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करणार आहे. जर तुम्हाला योग्य वाटत असेल तरच तुम्ही आमच्या माध्यमातून ऍप्लिकेशन करा, किंवा तुम्हाला तुमच्या माध्यमातून पण करायचं असेल तर ऑनलाईन या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, तर तुम्ही तिथून सुद्धा करू शकतात. तर या योजनेविषयी जी काही मला माहिती शेअर करायची होती ती माझी शेअर करून झालेली आहे. तर मी आपले मायक्रोफोन्स ऑन करतो. तर तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते एक एक करून प्रश्न विचारा, जेणेकरून सगळ्यांना त्या बाबतीत गोंधळ होणार नाही. हॅलो सर, नमस्कार. एक संतोष वाघमारे सरांचा प्रश्न होता की 100 शेळ्या म्हणजे काही शेळ्या त्यांच्याकडे उपलब्ध आहेत तर ते ओन कॉन्ट्रिब्युशन म्हणून टाकू शकतात का? तसं चालणार नाही. हा फ्रेश प्रोजेक्ट आहे, ऑलरेडी तुमच्याकडे बांधकाम तयार आहे किंवा शेळ्या आहेत त्यांचा यामध्ये समावेश होणार नाही. विनायक सर, काही प्रश्न आहेत का? अक्का सापडली का? बनेन अक्का, बनेन सापडली का?
पुढे कृपया मायक्रोफोन ऑन करून आपण तिकडे बोलू नका, म्हणजे इथे इतरांना डिस्टर्ब होणार नाही. दीपक सर बोला. काय सर? नाही, स्वतःची जागा नसेल तुम्ही जागा भाड्याने घेऊ शकतात, त्या बाबतीत अडचण नाही. स्वतःची जागा नसेल तुम्ही भाड्याच्या जागेवर पूर्ण प्रोजेक्ट उभारला तरी चालेल, त्या बाबतीत अडचण नाही. परंतु जसं मी सांगितलं की आई वडील असतील किंवा पती पत्नी असेल तर नोटराइज रेंट अग्रीमेंट, आणि इतर कोणती व्यक्ती असेल तर रजिस्टर्ड लीज अग्रीमेंट असणं आवश्यक आहे. ते कुठे मिळणार सर? काय सर? हॅलो. हा संतोष सर बोला. हॅलो. हा संतोष सर बोला. नमस्ते सर, मी राजेंद्र बोला पाटील बोलतो. बोला सर. हॅलो सर बोला ना. प्रॉब्लेम असा राहतो सर. हॅलो. बोला सर. हॅलो सर. मी बँकेमध्ये लोन प्रपोजल टाकलं होतं. हो. महाराष्ट्र बँकेमध्ये. येस सर. परंतु महाराष्ट्र बँकेवाल्यांचं म्हणणं असं आलं का पशुधन योजनेसाठी ते फंड रिलीज करीत नाही किंवा कर्ज उपलब्ध करून देत नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे जे पशुधन योजनेचे मागील प्रकरण आहेत ते थकीतमध्ये आहे. बरोबर. मग त्याच्यानंतर मी युनियन बँकेच्या मॅनेजरचा मागे गेलो. हो. त्यांनी मला असं सांगितलं की बाबा तू मला देतो, पण तू नाबार्ड जेवढे स्कीम आहेत त्या अनुदान रिलीज करत नाही. हॅलो. ही सबसिडी ते अनुदान रिलीज करत नाही. नाबार्डचे जेवढे प्रपोजल असतील तेवढे. मग त्यांचं मत कसं आलं का साहेबांना म्हणलं आमचं सिव्हिल क्लिअर आहे, आमचे बाकीचे सगळं क्लिअर आहे, आमचं लोन प्रपोजल मागचे पण क्लिअर आहे, शेतीचे क्रॉप लोन आहे ते पण क्लिअर आहे. बरोबर. मग आम्हाला लोन देण्यात तुमची अडचण काय? तर ते नाबार्डशी संबंधित जेवढ्या स्कीम असतील तर त्याच्या संबंधित त्यांनी मला म्हणजे निग्लेक्ट केलं. ते म्हणते त्याच्या संदर्भात आम्ही लोन देऊ शकत नाही. असं होऊ शकतं का? हो, नाही, मी याच्या बाबतीत क्लॅरिटी करू देतो तिथे. की एक मिनिट, मी सगळ्यांचे माईक बंद केले. फक्त मला हा महत्वाचा विषय आहे तो क्लिअर करणं गरजेचं आहे, जो सुधाकर सरांनी आता आपला प्रश्न विचारला की या योजनेसाठी बँकेतून कर्ज मिळत नाही, ही सगळ्या जणांची ओरड आहे. याच्यासाठी काही कारण असू शकतात. पहिलं कारण की त्या ब्रँच अंतर्गत बऱ्याच ठिकाणी आधी जे काही पोल्ट्री, गाई म्हशी किंवा गोट फार्मिंग वगैरे साडीचे प्रोजेक्ट झालेत त्यामध्ये कर्ज बुडवण्याचं म्हणजे कर्ज एनपीए होण्याचं, कर्ज थकीत होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे बऱ्याच बँकांनी काय केलं असतं की हा जो सेगमेंट आहे हा पूर्णपणे त्यांनी निगेटिव्ह लिस्ट मध्ये टाकतात आणि त्यावर ते प्रकरण फाईल करत नाही किंवा त्याची ते तुम्हाला स्पष्ट सांगणार नाहीत किंवा तसं स्पष्ट बोलतील काही ठिकाणी. जसं त्यांनी सरांना क्लिअर केलं की आम्ही ते करणार नाही. त्यातली पहिली गोष्ट, ही योजना नाबार्डची नाहीये, ही केंद्र सरकारची आहे, जी राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागा माध्यमातून तिचं इम्प्लिमेंटेशन होत आहे. त्यामुळे नाबार्डकडे ही योजना नाहीये, ही एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या. त्यामुळे सिडबीच्या माध्यमातून हे अनुदान बँकेकडे वर्ग केले जाईल, जसं आपलं पीएमईजीपी किंवा सीएमईजीपी योजनेचं काम होतं त्या पद्धतीने. त्याच्यामुळे नाबार्डचा या ठिकाणी काही कन्सर्न नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट, बँकेचं कर्ज मंजूर होण्यासाठी अडचणी आहेत का? हो, डेफिनेटली खूप अडचणी आहेत. याबाबतीत मी काही गोष्टी सांगतो. जसं सरांनी सांगितलं की तुमचा आधीचा सिबिल स्कोर व्यवस्थित असेल, तुम्ही बँक मॅनेजरला जर काही सांगितलं की आम्ही आमची प्रॉपर्टी बँक या कर्जापोटी मॉर्गेज ठेवायला तयार आहोत, तर त्या ठिकाणी बँक मॅनेजर कदाचित ऐकू शकतील. हे तुमच्या प्रोफाईलवर डिपेंड आहे की तुम्ही बँक मॅनेजरला कशा पद्धतीने कन्व्हिन्स करू शकतात. आता काही प्रकरणांमध्ये आम्ही अशा पद्धतीने विषय केला की बँकेला हे दिलेलं कर्ज परत मिळेल का याच्या बाबतीत त्यांना कॉन्फिडन्स नाहीये, त्यामुळे ते अशा पद्धतीने प्रश्न विचारतात. त्यांची भीती किंवा त्यांची जो काही विषय आहे तो रास्त आहे, त्या बाबतीत वाद नाही. तर त्यासाठी काही प्रकरणांमध्ये आम्ही तेवढ्या रकमेची बँकेमध्ये एफडी ठेवली, जेणेकरून एफडी अगेन्स्ट लोन करून जी या प्रपोजलसाठी असेल अशा पद्धतीने बँक मॅनेजरला विनंती करून जी काही डॉक्युमेंट्स आहेत त्याची पूर्तता या अंतर्गत केलेली आहे. त्यामुळे कर्ज मिळवण्यासाठी अडचणी आहेत का? तर हो, अडचणी आहेत. सरांचा विषय होता की नाबार्डची ही योजना नाही तर केंद्र सरकारची योजना आहे. पुढचा काही प्रश्न असेल तर विचारा साहेब. येस सर. हॅलो. हा, नमस्ते सर. नमस्कार. मी मुंबईहून बोलतो. येस सर. मी ऍक्च्युली 1 महिन्याचं गोरेगाव आरे कॉलनी सीपीडीओ मधून प्रशिक्षण घेतलेलं आहे. येस सर. डहाणूला माझा शेत टाकायचा इश्यू आहे. येस सर. प्रॉब्लेम असा आहे की आम्हाला जर सबसिडी हवी असेल किंवा लोन हवा असेल
हो पण माझ्याकडे सध्या 10 ते 15 लाख रुपयाचा लिक्विडेड मनी अवेलेबल आहे. हो हो ते तर जर मला स्वतःच्या पैशाने शेड बांधायची आहे, हो जी काय 5 लाख 6 लाख 7 लाख रुपये लागणार असेल, बरोबर. तर त्याच्यानंतर बस आणि फीड साठी लागणारं कर्ज मला फक्त मिळू शकते का आणि त्याच्यावर सबसिडी मिळेल का? नाही सर, याच्या बाबतीत एक आहे की हा प्रोजेक्ट हा ग्रीन फील्ड आहे, म्हणजे तुमचं जागा ही पूर्ण सपाट असली पाहिजे. त्या अंतर्गत सपाट जागेवरच हा प्रोजेक्ट उभा पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमच्या पैशांनी काही पार्शली जागा उभारली आणि नंतर या अंतर्गत ऍप्लिकेशन केलं असं चालणार नाही. आधी आपण प्रपोजल दाखल करू, जागा पूर्णपणे प्लेन असली पाहिजे, आपली सबसिडी मंजूर होईल. त्याच्या पद्धतीने त्या जागेवर आधी कुठल्याही प्रकारचं शेड नको, कुठलंही बांधकाम नको. ज्या जागेवर आपण प्रकल्प उभारणार असू, आधी प्रकरण मंजूर होईल. बँकेकडून आपण पैसे घेतल्यानंतरच आपल्याला त्यानंतर बांधकाम वगैरे या सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. अशा टप्प्याटप्प्याने होणार नाही. बँकेचं किंवा आम्हाला 3 ते 4 महिने किंवा 8 ते 9 महिने पण लागू शकतात. हो, पण त्या 8-9 महिने पण थांबेपर्यंत आपण आमची शेड उभारून जर त्याच्यामध्ये स्टार्टअप केलं तर काय हरकत आहे? सर तसं मंजूर नाही काढणार सर ते. अच्छा. हो सर, म्हणजे त्यांचे जे गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे हा विषय चालणार नाही. आपण आपल्या बऱ्याच म्हणजे आपल्याला बिगिनिंग पासूनच कर्ज मिळायला पाहिजे. सर हा एक विषय काय माहिती का सर इथे, की समजा तुमची जरी जागा समजून घ्या तुम्ही आता बांधकाम करतायत. आता बऱ्याच जणांचं काय असेल की काही जणांनी उदाहरणार्थ समजून घ्या की आधीपासून काही शेड बांधून ठेवलेले आहे आणि ते आता आम्ही बांधलं आहे असं दाखवून त्याच्यावर जर अनुदान मागतील, असा विषय व्हायला नको यासाठी म्हणून प्रिकॉशन म्हणून गव्हर्नमेंट अशा पद्धतीने ज्या पात्रता अटी आहेत त्याच पद्धतीने बनवते की जेणेकरून एक्झिस्टिंग गोष्टीवर आपल्याला अनुदान मिळायला नको, नवीन गोष्टीसाठीच अनुदान मिळायला पाहिजे. पण जर आता ट्रेनिंग घेतल्याने पुढचे 1 वर्ष थांबून जर पुढे बिझनेस मध्ये अडथळे आले तर मग त्याचा काय फायदा आहे? नाही सर, हा पण बघावं लागेल. सर वस्तुस्थिती आहे, पण जी वस्तुस्थिती आहे मी तुमच्या सोबत शेअर केली. या प्रॅक्टिकली अडचणी तुम्ही सांगता त्या गोष्टी आहेत का? तर डेफिनेटली आहेत, त्या गोष्टी मला मान्य आहेत, पण यावर सध्या तरी काही उपाय नाहीये. तर यावेळी आपल्याला जावं लागणार आहे. आपल्याला जे कर्ज मंजूर होते हो त्याच्यामध्ये आपल्याला पहिलं कर्ज फेडून नंतर सबसिडी मिळते की कसं असते? म्हणजे पहिला आपल्याला पूर्ण त्यांचं कर्ज फेडून राहिलेली सबसिडी रिबेट होते की काय होते सर? नाही, पहिली सबसिडी म्हणजे सबसिडीच्या 50% रक्कम ही आपल्याला आधी मिळते आपलं काम सुरू केल्यानंतर लगेच, आपलं अग्रीमेंट वगैरे पशुसंवर्धन विभागाशी झाल्यानंतर लगेच, आणि उरलेली सबसिडी हे आपलं बांधकाम वगैरे असं सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ती सबसिडी मिळते. मला विचारायचं की 25 लाख रुपये जर मला सबसिडी सँक्शन झाली, हो, पहिले केंद्र सरकार बँकेला 25 लाख रुपये पेड करणार का? नाही, त्याच्यामध्ये पहिले 12.5% रिलीज करेल आणि मग 12.5 लाख रुपये आधी रिलीज करेल, 12.5 लाख रुपये नंतर रिलीज करेल, 2 टप्प्यामध्ये. राहिलेले 25 लाख रुपये आपल्याला इन्स्टॉलमेंटने फेडायचे. हा, म्हणजे त्याच्यातला 10% आपला हिस्सा आणि उर्वरित बँकेचं कर्ज हे असू शकतं. बँकेचं कर्ज कमी घेतलं तरी चालेल, आपल्या सोयीचा तुम्ही त्या कंडिशन मध्ये वाढवला तरी चालेल. ओके, धन्यवाद. धन्यवाद. हा नमस्कार, बोला सर. संतोष सर बोला. संतोष सर, या सरकारच्या केंद्र सरकारच्या योजना अतिशय चांगल्या आहेत. येस सर. परंतु प्रत्यक्षामध्ये बँकांचाच खरा प्रश्न आहे. तो प्रश्न कसा सोडता येईल? तुमच्या काही वरच्या व्यवस्था असतील, रस्ता योजना खूप चांगल्या आहेत, पण प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणी करताना बँका सपोर्ट करत नाहीत. सर आपण असं म्हणजे तुम्ही म्हणाल कदाचित मी बँकेच्या बाजूने बोलतोय, परंतु ती गोष्ट खरी आहे. म्हणजे विषय काय माहिती का, की लोक कर्ज घेतात, कर्ज बुडवतात आणि कर्जाची परतफेड करत नाही. असा लाईव्ह स्टॉक विषयांच्या बाबतीमध्ये ही अडचणी येत असतात. त्याच्यामुळे बँका या प्रिकॉशन घेतात की तो प्रोजेक्ट ज्याला कर्ज देत आहात, आता ज्या व्यक्तीचं बँकेमध्ये आधीपासून व्यवहार चांगले आहे, सिबिल स्कोर चांगला आहे, कदाचित तो मॉर्गेज द्यायला तयार आहे, अशा कंडिशन मध्ये बँक त्याला कर्ज देईल. परंतु सगळ्यांना ज्याचा सिबिल स्कोर नाहीये की आधी व्यवहार कुठल्याही प्रकारचे नाहीयेत किंवा बँकेमध्ये कुठल्याही प्रकारचे ट्रान्झॅक्शन नाहीयेत, तर आपल्याकडे पण अशी व्यक्ती जर हात उसणवर रक्कम काही मागायला आली तर आपण अशा व्यक्तीला सुद्धा 2-3 लाख रुपये पण उसणवर देऊ का, की ज्याच्याकडून आपल्याला परतफेडीची शाश्वती नाहीये. आणि या योजनांचं इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित व्हावं, तो प्रोजेक्ट व्हायबल आहे का नाहीये, तो ऍप्लिकंट व्यवस्थित आहे का नाही याची शहानिशा व्हावी, याकरताच केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या ज्या काही योजना असतात या सगळ्या योजना या बँकेच्या माध्यमातूनच राबवल्या जातात, जेणेकरून अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी यासाठी. म्हणून नाही, तो बरोबर आहे. समजा आता आमच्याकडे 1.5 एकर जमीन आहे, आम्ही करून देतो ना बँकेला. हा, मग त्या कंडिशन मध्ये तो विषय होऊ शकतो सर.
हो करत ना बँक. आमचं प्रपोजल फार वरच्या टप्प्यात गेले आणि बँक काही बँकेचं पत्र पाहिजे त्यांना. नाही या बाबतीत आपण तुम्ही माझ्याशी वैयक्तिक कॉन्टॅक्ट करा, तर आपण तेव्हा डिस्कशन करू तो विषय कशा पद्धतीने रिझॉल्व्ह करता येईल. पण जसं मी सांगितलं की आपले डॉक्युमेंटेशन व्यवस्थित असले पाहिजे, सिव्हिल स्कोर चांगला असला पाहिजे, कोलॅटरल पाहिजे, किंवा बँकेमध्ये जर आपण एफडी ठेवली तेवढ्या रकमेची आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये ते लोन घेऊन जो विषय केला तर बँकेला सिक्युरिटीची अडचण राहणार नाही. एवढे पैसे असल्यावर कसं तिथं जाईल सर? तो विषय बरोबर आहे. हॅलो सर. परंतु हॅलो. ही वस्तुस्थिती या गोष्टीला ऑप्शन नाही सर काहीच, म्हणजे त्यावर सोल्युशन नाहीये काही. हॅलो. धनराज सर तुम्ही बोला, फक्त धनराज सर बोला. धनराज सर बोला. तुम्ही जे सांगितलं सर तुमचं अगदी बरोबर आहे. येस सर. बँकचा मेन प्रॉब्लेम आहे सर, त्यांना आहे ना गॅरंटी लागतं सर. कुठलं तरी गॅरंटी म्हणजे काय, आपण समजा गोट फार्मिंग करतो आहे, शिप फार्मिंग करतो आहे, त्यांना मेन अडचण काय आहे, तुम्ही रिफंडेबल कसं देसाल. बरोबर. मेन प्रॉब्लेम त्यांचा हा आहे. कदाचित बघा मी पण शेतकरी आहे, माझ्या पण मेंढ्या आहेत, स्वतःच्या माझ्याकडे मेंढ्या आहेत. माझं गाव अमरावती 200-300 मेंढ्या आहेत माझ्याकडे. पण मेन प्रॉब्लेम काय आहे, इथून ते 4 ते 5 वर्ष अगोदर लोकांनी शेळीवरती आणि मेंढ्यांवरती लोन घेतलेलं होतं आणि परतफेड केलेलीच नाहीये. परतफेड केलेलं नाहीये. म्हणजे फक्त का बरं केलं होतं, त्याच्यामध्ये डिस्काउंट वगैरे तुम्ही जे म्हणता ना हे होतं, सॉरी डिस्काउंट होतं 50%, 20%, त्यांनी खाऊन घेतलं आणि ते जे आहे ते फाईल पूर्णपणे बंद झाले. त्याच्यामुळं मेन प्रॉब्लेम हा येतो. आता मी नोकरीला धुळ्याला असतो बरं का, धुळ्याला मी एक कॅनरा बँक, आता कॅनरा बँक नॅशनलाइज आहे बरोबर. हो सर. सर तुमचा प्रश्न विचारा सर. हा, त्या बँकेकडे गेलो होतो, त्या बँकवाल्याने मला हेच सांगितलं होतं की आमच्याकडे म्हणे लॉग इनच नाहीये त्यांचं. नाही कॅनरा बँक लॉग इन असेल, परंतु त्यांना तो विषय करायचा नसेल, कदाचित तो विषय असू शकतो. तुमचा प्रश्न स्पेसिफिक सांगा सर. हा, तर मग नाही त्यांनी कन्फर्म केलं ना, आम्ही देऊ म्हणे, 100% देऊ म्हणे. तर मी माझ्याकडे जे होतं मी ते सांगितलं, तुम्हाला मॉर्गेज काय लागतं आणि तुम्हाला सर्टिफिकेट काय लागते मेन, म्हणजे शाळेत कुठलं सर्टिफिकेट लागेल, तुम्हाला गॅरंटी कुठं लागेल. त्यांनी हो म्हटलं, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. प्रोफाईल व्यवस्थित असेल तर तो विषय होऊ शकतो. मी काही कमेंट मध्ये आलेले प्रश्न आहेत त्यांची उत्तरं देतो आणि मग आपण पुढचा विषय करूया. माझं ऐकून घ्या. खूप वेळ वाचून वाट बघतोय. यात काही वयाची मर्यादा आहे का, आणि 81-8 समजा शेतीचं क्षेत्रफळ असलं तर त्यात किती शेळ्या येऊ शकतात शेळी पालनामध्ये? एकर मध्ये सांगा सर. 2 एकर. 2 एकर साठी म्हणजे आपण 100-5 याचा प्रोजेक्ट करू शकतो शेळ्यांचा. अच्छा. आणि वयाची मर्यादा काही आहे का? मॅक्सिमम एज लिमिट किती आहे त्याची? एज लिमिट त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिक म्हटलेलं नाही सर गाईडलाईन मध्ये. आपण अर्ज करू शकतो, परंतु विषय आहे की बँक जर 60 किंवा 65 वय असेल तर त्या ठिकाणी बँक कर्ज देत नाही. नाबार्ड मधून घेतलं तर आपण नाबार्ड मधून भेटू शकते का सर? नाबार्ड हे कर्ज देत नाही. बँकेचं नाही. ठीक आहे, बँक कर्ज बँक देते सर. चालेल. बँकेत पात्र आहे काय? आणि सेवानिवृत्त समजा असले तर पात्र आहेत का ते? हो, करू शकतात सर. अडचण बँकेने कर्ज द्यायला तयार असेल तर इकडे ऍप्लिकेशन करू शकतो, त्या बाबतीत अडचण नाहीये. काही आणि बँकेचं कर्ज न घेता स्वतः जर फंड केलं तर होऊ शकतं का? बँक गॅरंटी घ्यावी लागेल त्याकरता. चालेल. बँक गॅरंटी घेणं आवश्यक असेल त्या ठिकाणी. आता इकडे प्रश्न विचारलेला आहे की आईच्या नावावर शेती आहे आणि त्यांचं वय 65 आहे, त्या ठिकाणी आपल्याला प्रपोजल आईच्या नावाने करता येईल का? तर अर्ज करता येईल, परंतु बँक आईंसाठी कर्ज देणार नाही. आईंचं वय जास्त असल्यामुळे बँक त्यासाठी कर्ज देणार नाही, जास्त वय असेल तर. शेडसाठी किती रक्कम टाकायची, मी तुम्हाला ते प्रपोर्शनेटली रक्कम जे चार्ट आहेत ते शेअर करतो, त्याच्यावरून तुम्हाला ते लक्षात येईल की आपल्याला याचं शेळ्या मेंढ्यांसाठी किती प्रपोर्शनेट असेल, बांधकामासाठी किती असेल, मशिनरीसाठी किती असेल. एक टेंटेटिव्ह मी त्याचा चार्ट तुम्हाला ग्रुपमध्ये तो शेअर करतो. विजय सरांनी प्रश्न विचारला होता की फार्मा प्रोड्युसर कंपनी माध्यमातून ही योजना आपण राबवू शकतो का? तर हो, राबवू शकतो, परंतु फार्मा प्रोड्युसर कंपनीसाठी यामध्ये आपल्याला अतिरिक्त अनुदान कुठलंही नाहीये. आणि यामध्ये फार्मा प्रोड्युसर कंपनीची जी सभासदांची यादी मागितलेली आहे, त्यामुळे सगळ्या सभासदांची नावं, त्यांचे आधार कार्ड, त्यांचे मोबाईल नंबर अशा स्वरूपाची यादी मागितलेली आहे. जर त्याची आपण पूर्तता करू शकत असू तर आपण फार्मा प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून ऍप्लिकेशन करू शकतो. यामध्ये लाभार्थी वाटा जास्तीत जास्त किती असू शकतो, तर ते आपण प्रकल्प किमतीच्या 25% पर्यंत आपण आपलं ओन कॉन्ट्रीब्युशन यामध्ये टाकू शकतो, किंवा आपण अगदी उर्वरित रक्कम जरी टाकलं तर बँक केचं आपल्याला बँक गॅरंटी त्या अंतर्गत द्यावी लागू शकते.
ओके, भास्कर सर प्रश्न विचारा तुमचा. भास्करला विचारून काय? सर फार्मर प्रोड्युसर कंपनीची नोंद आहे सर, आणि जेवढे आमचे जे डायरेक्टर आहेत तर त्या डायरेक्टर पैकी एका डायरेक्टरकडे शेती आहे, तर त्याच डायरेक्टरच्या नावाने अर्ज करता येईल का आम्हाला, आणि त्याच डायरेक्टरच्या नावानं प्रशिक्षण प्रमाणपत्र पण काढावं लागेल का? नाही, हे पहा, फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या नावाने तुम्ही अर्ज करत असाल आणि एका डायरेक्टरच्या नावाने जमीन असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला रजिस्टर्ड लीज अग्रीमेंट करावं लागेल. बर. हा, एका डायरेक्टरच्या नावाने प्रशिक्षण प्रमाणपत्र घेऊन वगैरे आपण ऍप्लिकेशन करू शकतो. परंतु माझं वैयक्तिक रेकमेंडेशन असेल, त्या व्यक्तीची प्रोफाईल चांगली असेल त्या डायरेक्टरची, तर त्यांच्या नावाने ऍप्लिकेशन करा. त्याचं डॉक्युमेंटेशन सोपं आहे, सहज पद्धतीने दोषी होऊ शकतो. एफटीसी ला कम्पॅरेटिव्हली तुलनात्मक जास्त डॉक्युमेंट लागतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की शेअर होल्डर लिस्ट, यामध्ये सगळ्या सभासदांचे आधार कार्ड, सगळ्या सभासदांचे मोबाईल नंबर देऊन आपल्याला ती यादी तिकडे अपलोड करायची. बरोबर. त्यामुळे या गोष्टींची पूर्तता करता येत असेल तर आपण करू शकतो, काही अडचण नाही. सर. येस सर. हॅलो सर, माझा एक प्रश्न होता. हा पवन सर, बोला बोला सर. सर समजा माझी जमीन दुसऱ्या जिल्ह्यात आहे आणि मी रहिवासी दुसऱ्या जिल्ह्यात आहे, तर मी ऍप्लिकेशन करू शकतो का? ज्या जिल्ह्यामध्ये तुमची जमीन आहे त्या जिल्ह्याच्या माध्यमातून तिथल्या लोकल बँकेचा अप्रुव्हल घेऊन आपण ऍप्लिकेशन करू शकतो, त्याला अडचण नाहीये. पण सर मी राहायला दुसऱ्या जिल्ह्यात आहे, लागूनच आहे, जिल्हा जो आहे तो बाउंड्रीवरच आहे, पण माझी शेती दुसऱ्या जिल्ह्यात आहे आणि मी रहिवासी लागतच्या जिल्ह्याचे. ज्या जिल्ह्यात तुमची जमीन आहे, ज्या ठिकाणी तुम्ही प्रकल्प उभं करणार आहात, त्या ठिकाणीच तुम्ही त्या जिल्ह्याच्या माध्यमातून आपण ऍप्लिकेशन करू शकतो. म्हणजे त्या जिल्ह्यात त्या बँकेतूनच हे करू शकतो का अप्रुव्हल? तिथूनच अप्रुव्हल करावं लागेल. पण सर माझे सर्व ट्रान्झॅक्शन दुसऱ्या जिल्ह्यात आहे आणि सिबिल स्कोअर वगैरे सगळं स्ट्रॉंग आहे सर, त्याबद्दल काही नाही. नाही, तिथे ज्या ठिकाणी प्रोजेक्ट टाकणार आहात ना, त्या इथली जी दत्तक बँक असेल तीच बँक तुमचं प्रपोजल मंजूर करेल. म्हणजे आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दुसरी बँक कर्ज मंजूर करणारच नाही सर तुमचं. हॅलो सर. ओके, थँक्यू. हॅलो हॅलो हॅलो. ओके, भूषण सर बोला सर. दत्तक बँकच पाहिजे का, दुसरी बँक करू शकत नाही का? नाही, दुसरी बँक करू शकते, परंतु समजा आपण एका जिल्ह्यात प्रत्येक बँकेला एक टेरिटरी दिलेली असते, एरिया ठरवून दिलेला असतो की ज्यामध्ये ते काम करणार आहात. त्याच्या बाहेर जाऊन ते कर्ज प्रकरण नाही करणार ना. पण आता आम्ही महाराष्ट्र बँकेकडे प्रपोजल दिलं होतं, पण त्यांनी काही कारणामुळे नाकारला. दुसरी बँक आम्हाला युनियन बँक देतो म्हटली, तर काय अडचण आहे का? काही अडचण नाही, तुम्ही ते करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके सर, थँक्यू. येस सर. सर मी एसबीआय माझा प्रस्ताव घेऊन गेलो होतो, परंतु येस सर, त्यांचं असं म्हणणं आहे का बा त्याच्यासाठी मी पालनासाठी जागा ही येणेच पाहिजे, नॉन ऍग्रिकल्चर लँड पाहिजे. नाही सर, नाही त्याच्यावर कुठल्याही प्रकारची अट नाहीये सर. म्हणजे बँकेने शेत जमिनीवर आपण हा प्रकल्प उभारू शकतो. बरं, शेत जमीन. ठीक. येस सर. येस सर. पवन सर. हॅलो सर. हा पवन सर, बोला. हा सर, या प्रोजेक्ट मध्ये आम्ही शेळी पालनाविषयी आम्हाला माहिती पाहिजे होती. तर एकाच जातीचे सगळ्या शेळ्या असायला पाहिजे का, की कोणकोणत्या जाती यामधून आपण निवडू शकतो? नाही, याच्यामध्ये एकच जातीच्या शेळ्या असल्या पाहिजे, एकाच जातीच्या शेळ्या असल्या पाहिजे. आपण असं मिक्स किंवा त्याच्यामध्ये घेऊ शकत नाही. अच्छा. आम्ही सर विदर्भात राहतो आणि विदर्भात म्हणजे आम्हाला जे शेळी पालन करायचं आहे, तर विदर्भात म्हणजे इथल्या वातावरणाशी सुटेबल असणारी जात नेमकी कोणती, त्याविषयी माहिती पाहिजे होती. हा सर, त्या मी जे काही गाईडलाईन्स आहेत त्याच्यानुसार त्या ग्रुपमध्ये शेअर करतो. त्याच्यामध्ये या गोष्टी मेन्शन आहेत की आपण कुठल्या जातीच्या शेळ्या त्या अंतर्गत घेऊ शकतो. सर मला विचारायचं होतं. हा किरण सर, बोला. हॅलो. हा, की हे जे आता प्रपोजल आहे की नाही, हे ऑनलाईन मध्ये आपण करायचं, हे प्रत्येक अधिकाऱ्यांशी फॉलोअप आपण घ्यायला लागतो का, हे फक्त एकदा सबमिट केलं की एकदा ते मंजूर होतं पूर्ण? नाही, हे पण सर, आता काय होतं की आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन सबमिट केल्यानंतर बहुतेक वेळा त्यांच्याकडून त्याची स्क्रुटिनी होते, ते आपल्याला फॉलोअप करून आन्सर करतात. या पद्धतीने जनरली प्रोसेस चालते. परंतु आता काय होतं की एखाद्या ऑफिसमध्ये जर समजा स्टाफ नसेल, अधिकारी नसतील, त्यांची म्हणजे कोणी तिथे अपॉइंटेड नसेल किंवा काही अडचणी असल्या, तर एका दुसऱ्या वेळा आपल्याला त्या ऑफिसमध्ये जाऊन, जिल्ह्याच्या ऑफिसमध्ये जाऊन फॉलोअप घ्यावा लागू शकतो. परंतु त्याचं प्रमाण अगदी नगण्य खूप कमी आहे. बाकी ठिकाणी या गोष्टींची अडचण येत नाही. त्यांच्याकडे डेस्क असल्यानंतर ते स्वतः ते स्क्रुटिनी काढतात किंवा मंजूर करतात. त्या पद्धतीने पुणे आयुक्तालयाकडे वगैरे काय जायला लागतं का? नाही, त्याची काही आवश्यकता नाही सर. नाही ना, हे जिल्हा पातळीवर होतं संपूर्ण प्रक्रिया प्रोसेस? नाही, जिल्हा पातळीवर त्याच्यानंतर पुण्याच्या ऑफिसला जाईल, तिकडे फाईल देईल, बँकेकडून मंजूर झाल्यानंतर
हा, परंतु त्यांचे सिस्टीम करत असतात. जर तुम्हाला घाई असेल की स्वतः कॉन्टॅक्ट करून तो विषय करायला तयार असाल तर तुम्ही तो विषय करू शकता. त्याच्याने काम तुमचं लवकर होऊ शकतं. हॅलो हॅलो विष्णू सर बोला. सर माझा एक प्रश्न आहे की आपण जे आता पंतप्रधान साहेब म्हणते तर की मी गॅरंटी घेणारे गॅरंटेड जर तुम्हाला बँके म्हणला तर मोदी गॅरंटेड आहे असं सांगा बँके, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? सर या बाबतीमध्ये बघ, विनातारण कर्ज मिळतं का? हो, विनातारण कर्ज मिळतं, पण केव्हा मिळतं? जर तुमची प्रोफाईल चांगली असेल तर मिळतं. आता आम्ही सुद्धा काही मोठे मोठे प्रोजेक्टचे प्रपोजल करतो की ज्यामध्ये अगदी 2 कोटी 3 कोटी पर्यंतचे प्रपोजल्स विनातारण कर्जाचे होतात. परंतु त्यामध्ये त्या व्यक्तींना त्या व्यवसायाचा खूप चांगला अनुभव असतो. त्यांनी त्या व्यवसायामध्ये स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने सिद्ध केलेलं असतं आणि त्याच्यानंतर त्यांचं प्रकरण हे विनातारण कर्ज ते CGTMSE किंवा इतर जे काही स्कीम्स आहेत त्याच्या अंतर्गत हे विषय होतात. नाही होत नाही अशातला भाग नाहीये. परंतु जेव्हा आपल्याला व्यवसायाचा कुठलाही अनुभव नाहीये, आपण जे बेसिक लेवलला काम करतोय, आपली कुठलीही प्रोफाईल नाही, अशा वेळेस बँक आपल्याला विश्वास ठेवण्यासाठी जे तेवढं आपल्यावर विश्वास ठेवत नाही सुरुवातीच्या वेळेला. त्याच्यामुळे या अडचणी सुरुवातीला येतातच. विनातारण कर्ज लगेच आपल्याला मिळणार नाही, आपल्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल, मग आपल्याला बँक याबाबत नक्कीच मदत करू शकते. पण सर नवीन माणसाला जर व्यवसाय करायचा आहे तर ते सहकार्य करायला पाहिजे ना. नाही पण सर ही सहकार्य सर हे बघ, मला काही पैशांची गरज आहे, मी तुमच्याकडे आलो सर मला 5 लाख रुपये द्या, 10 लाख रुपये द्या, तुम्ही मला ओळखत नाही, माझी प्रोफाईल तुम्हाला माहित नाहीये, त्यावेळेस तुम्ही माझ्यावर का विश्वास ठेवला पाहिजे? एक साधारण विषय. अशा वेळी माझं वैयक्तिक रेकमेंडेशन असतं की अशा वेळी आपण काही व्यवसाय सुरू करताना बेसिक बँकेमध्ये आपण आर्थिक व्यवहार आपले वाढवले पाहिजे. टप्प्याटप्प्याने आपण त्या व्यवसायांचा अनुभव घेतला पाहिजे. आता सुरुवातीला तुम्ही गोट फार्मिंगचा व्यवसाय करत असाल आणि पहिल्याच दिवशी बँकेमध्ये 10 लाखाचं कर्ज मागायला गेलात तर कदाचित बँक ते कर्ज देणार नाही. तर अशा वेळी आपण काय केलं पाहिजे की सुरुवातीला आपल्याला काही एखादा ट्रेडिंग व्यवसाय वगैरे करता आलं, सुरुवातीला बँकेमध्ये काही ट्रान्झॅक्शन करता आले, तर त्या कंडिशनला आपण सुरुवातीला आपली प्रोफाईल तयार केली पाहिजे. मग बँक आपल्याला या बाबतीत पॉझिटिव्हली मदत करू शकते. सुरुवात नाही करणार समजा सुरुवातीला हे पहा कदाचित हे पहा तुमचं प्रेझेंटेशन या पद्धतीने असेल, तुम्हाला प्रोजेक्ट विषयी श्रेयांविषयी पूर्ण डिटेलमध्ये माहिती असेल आणि त्यावेळेस त्या बँक मॅनेजरला वाटलं की हा व्यक्ती जेन्युइन आहे, व्यवस्थित आहे आणि चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. हे बघ शेवटी हा त्यांचा अंडरस्टँडिंगचा भाग आहे आणि त्यांना ज्या गोष्टीमध्ये कॉन्फिडन्स वाटला तर ते कदाचित तो विषय करू पण शकतात. अशा पद्धतीने प्रपोजल्स होता पण येईल. ओके ओके सर. आणि बऱ्याचदा काय असतं की बँक मॅनेजरचा स्वभाव, त्यांची रिस्क टेकिंग यावर पण या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. प्रवीण सर. हॅलो प्रवीण सर बोला. हा मला असं विचारायचं होतं की मी बँकेमध्ये गेलो होतो, माझ्याकडे 3 एकर शेती आहे आणि मला प्रोजेक्ट करायचा आहे आणि मला 200 शेळी सेट करायचा आहे. त्यांनी मला सांगितलं की आधी तुम्ही म्हणे जिल्हा उद्योगची जी स्कीम असते ती राबवा. ओके. जिल्हा उद्योगची मग ते जर मी राबवली आणि जे काम सुरू केलं आणि कर्ज फेड केलं तर मग जे शेड उभारीन किंवा जे सुरू होईल तर त्यानंतर मला LAM ची स्कीम जी आहे ती ऍक्टिव्ह होईल का किंवा मला बेनिफिट मिळेल का? सर नाही, तुम्ही एका प्रकल्पासाठी एकच स्कीमचा बेनिफिट घेऊ शकता, 2 स्कीमचा बेनिफिट नाही घेता येणार. नाही यांनी मला विजिट केलं मला माहित नाही. एक मिनिट तुम्ही एक प्रोजेक्ट सुरू केला, समजा ते CMGP अंतर्गत तुम्ही एखादं प्रोसेसिंग युनिट सुरू केलं, त्याचा पूर्ण तुम्ही सगळ्या गोष्टी कंप्लायन्स करून तो विषय पूर्ण केला आणि स्वतंत्र प्रोजेक्ट वेगळा करत असाल LAM अंतर्गत तर तुम्ही त्या विषय होऊ शकतो, त्याला अडचण नाही. पण त्याच जागेवर 3 एकर जागेवर म्हणालो मी. पण त्यासाठीची तुमची बांधकामाची जागा वेगळी आहे, शेड वेगळं आहे, हे जेव्हा अधिकारी तिथे व्हिजिटला येतील तेव्हा त्यांना त्या सगळ्या गोष्टीचा विषय क्लिअर करावा लागू शकतो. अच्छा, समजा मी जिल्हाधिकारी केस केली सर आणि उभारलं काहीतरी 20-25 शेळ्याचं वगैरे जे असते ना ते उभारलं, एका साईडला मी उभारलं आणि काम सुरू केलं अनुभव घेण्याकरता, बरोबर. आणि त्याचा मी फायदा पण घेतला, बेनिफिट काहीतरी असते सबसिडी ते पण घेतली, 10% 20% घेतली आणि हा म्हणजे हा प्रोजेक्ट सक्सेस होईल, मी पैसे पेड केले बँकेला. ओके. त्यानंतर मला LAM प्रोजेक्ट करता येईल का किंवा त्याचं बेनिफिट मला मिळेल का? करता येऊ शकतो, परंतु आता इथे पुन्हा एक प्रश्नचिन्ह आहे की तुमचं ऑलरेडी सेम प्रोजेक्ट साठी तुम्ही तिथे करतायत तर इथे रिक्वायरमेंट आहे की साधा शेड सुद्धा नसलं पाहिजे. तो विषय ऑब्जेक्शन येऊ शकतो त्या ठिकाणी.
अच्छा अच्छा, हा एक ड्रॉबॅक. आणि मग सर तो अनुभव, आणि जो अनुभव म्हणता आपण की ते सर्टिफिकेट आपण द्यायला पाहिजे अनुभवाचा, ते कसं देऊ आपण मग? सर बघ, तुम्ही आता अनुभव दाखला म्हणून एक डॉक्युमेंट म्हणून तिथे रिक्वायरमेंट केलेलं आहे. तुम्ही ऑलरेडी कोणाचं शेड वगैरे असेल, तुम्ही त्यांच्या सोबत काम केलं, त्यांच्याकडून प्रत्यक्ष त्याच्यामध्ये फील्डवर तुम्ही वर्किंग केलं आणि त्याच्यानंतर त्या बेसिसवर ते काम केलेलं असताना तुम्हाला त्या गोष्टी समजतायत हे सांगून तुम्ही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून ते प्रमाणपत्र घेऊ शकतात किंवा त्यांना कॉन्फिडन्स आला तुम्हाला ते देऊ शकतात. म्हणजे तुमच्याच प्रोजेक्टवर तुम्ही काम केलं पाहिजे गरजेचं नाहीये, इतर कोणाच्या प्रोजेक्टवर काम करू शकतात. म्हणजे मला असं सांगत होतं, मला आता समजलं की जिल्हा उद्योगचा प्रोजेक्ट जर घेतला तर मला याचं बेनिफिट कमी मिळणार, अडचण येऊ शकते या ठिकाणी. हो, अडचण येऊ शकते. त्यामुळे मी हा ड्रॉबॅक करून LME करता ट्राय करतो, असं तुमचं सांगणं असेल. बरोबर बरोबर आहेत. बरेचसे कॉन्सेप्ट झाले क्लिअर तुमच्या बोलण्यावरून. येस सर, येस सर. थँक्यू सर, थँक्यू. आता तुम्ही प्रश्न असतील तुम्ही नंतर पण आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. हॅलो. हो सर, जरूर करेल. नंबर नोट केला. ओके, थँक्यू. मुलगासाठी बांधकामासाठी किती पैसे देतात आणि मशिनरीसाठी? सर प्रत्येकसाठी विके सर, हा विषय प्रत्येक प्रपोजलसाठी वेगळा आहे आणि तो इथे मला कव्हर करणं शक्य नाही, कारण वेबिनार खूप लेंदी होईल, प्रत्येकाच्या अनुषंगाने नसेल. तर मी आपल्या जो ग्रुप तयार केलेला आहे त्यामध्ये मी याच्या डिटेल सगळे शेअर करतो, किंवा तुम्हाला ज्याच्यामध्ये स्पेसिफिक प्रपोजल करायचं असेल त्यामध्ये त्या कॉन्टॅक्ट नंबरवरून आपल्याला मेसेजेस आलेले आहेत, त्या ठिकाणी तुम्ही ते प्रश्न विचारा. आमची टीम तुम्हाला त्या बाबतीत उत्तर स्पेसिफिकली वैयक्तिक तुमचे जे काही उत्तर असतील ते देतील, त्याला गायडन्स करतील. बरं सर, माझा एक प्रश्न होता की आपल्याकडे प्रपोजल दाखल केल्यानंतर किती दिवस लागतील? सर आम्ही अगदी तुमचे डॉक्युमेंट्स पूर्ण असले तर 2 दिवसामध्ये सगळं ऑनलाईन ऍप्लिकेशन, DPR वगैरे या सगळ्या गोष्टी पूर्ण करून देऊ. परंतु मंजुरीसाठीचा जो मी तुम्हाला सांगितलंय साधारणतः 2 ते 3 महिन्यापासून 8 ते 10 महिन्यापर्यंतचा पण वेळ लागू शकतो. तुमची ती तयारी असली पाहिजे. हो सर, चालेल. हॅलो, नमस्कार सर, मी काय बोलतो? हा सर बोला. राजेंद्र सर बोला. हॅलो, नमस्ते सर, मी मगाशी तुम्हाला फोन केलेला. परत प्रॉब्लेम असा आहे माझा. बांधकामासाठी किती पैसे लागतात आणि मशिनरीसाठी किती पैसे अलाउ केलेले आहेत? तर मी याच्यावर आता उत्तर दिलं की मी तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करू. मशिनरी आणि बांधकामासाठी किती रक्कम अलोकेट केलेली आहे ते मी ग्रुपमध्ये शेअर करतो. इथे ते वैयक्तिक विषय घेतलेत तर खूप डिटेल आणि लेंदी वेबिनार होईल. तर तुमचे जे काही प्रपोजल लागायचं त्या बाबतीत प्रश्न विचारा, आम्ही त्यासाठी तुम्हाला उत्तर देऊ वैयक्तिक. मी राजेंद्र बोलतोय. हा राजेंद्र सर बोला. मी फक्त मला माहित आहे म्हणून 1-2 गोष्ट सांगतो, कदाचित ते आपल्या वेबिनार मध्ये असलेल्या इतर लोकांना माहितीची होईल. मला जसं माहित आहे की एक किसान क्रेडिट कार्ड मिळते. किसान क्रेडिट कार्ड वर जर कोणाला मिळालं तर त्याला 2 लाख रुपयापर्यंत क्रेडिट मिळते, हा पोल्ट्रीसाठी किंवा शेळ्या मेंढीसाठी. गोष्ट खरी आहे का? किसान क्रेडिट कार्ड. हॅलो, एक गव्हर्नमेंटचं कार्ड आहे किसान क्रेडिट कार्ड करून. हे क्रेडिट कार्ड तुम्ही मिळवलं तर तुम्हाला 2 लाख रुपयापर्यंत क्रेडिट मिळते ह्या पोल्ट्री किंवा शेळी मेंढी पालन, शेळी पालनसाठी. ही गोष्ट खरी आहे का? नाही, याच्या बाबतीत मला आयडिया नाही सर. ओके, ठीक आहे सर. तर एक किसान क्रेडिट कार्ड म्हणून पंतप्रधान साहेबांनी हे केलेलं आहे. एक किसान क्रेडिट कार्ड जर तुम्ही मिळवलं, आपले बांधव जे आहेत त्यांचे जर ऐकत असतील तर गोष्ट महत्वाची आहे. हे किसान क्रेडिट कार्ड मिळवलं तर तुम्हाला 2 लाख रुपयापर्यंत क्रेडिट मिळते, ज्यामुळे तुम्ही तुमच्या छोट्या मोठ्या धंद्यासाठी तुम्ही त्याचा म्हणजे थोड्याफार प्रमाणावर तुम्ही त्याचा यूज करू शकता. दुसरी गोष्ट ही विचारायची होती, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक पण तुम्हाला विदाऊट 0% लोनवर 2 लाख रुपयापर्यंत लाईव्ह स्टॉक साठी कर्ज देते. ही गोष्ट तरी ओके आहे का? डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक तुम्हाला 0% वर लाईव्ह स्टॉक साठी 2 लाखापर्यंतचं कर्ज देते. सर मला त्या बाबतीत पण मला आयडिया नाहीये, म्हणजे तो विषय मला माहिती नाही एक्झॅक्टली. सर, जे तुम्ही पूर्वसंमतीसाठी जे बोलले की बँकेत जर आपण एखादी फाईल सबमिट करतोय आणि त्याची पूर्वसंमती आपण बँकेला अर्जासोबत जोडावं लागते म्हटलं. बँक तयार होत नाहीये म्हणजे लोन द्यायसाठी बँक तयार होत नाही. आज जर नवीन उद्योजकांसाठी पाहिलं तर त्यावेळेस ते पूर्वसंमती द्यायला तयार होणार नाही, तर अशा वेळेस काय करता येईल? सर पूर्वसंमती असणं आवश्यक आहे. पूर्वसंमती असणं आवश्यक आहे, त्याशिवाय याची प्रोसेस पुढे सरकणार नाही. आता बऱ्याच वेळेस काय होतं,
की सुरुवातीला बँका काय सांगतात की तुम्ही कोणत्या योजनेत ऍप्लिकेशन केलेलं आहे, प्रोजेक्ट रिपोर्ट द्या, ऑनलाईन ऍप्लिकेशनचे काय डॉक्युमेंट द्या. त्यावेळेस आपण काय करतो की पूर्वसंमती पत्र नसताना ऑनलाईन ऍप्लिकेशन सबमिट करतो. त्यांच्या बँकेमध्ये सबमिट करून त्याच्याकडून पूर्व संमती घेऊन जेव्हा त्या अधिकाऱ्यांकडून पहिल्यांदा आपल्याला क्वेरी येतात तेव्हा क्वेरीला आन्सर म्हणून आपण हे सगळे डॉक्युमेंट सबमिट करू शकतो. हॅलो, विनायक सर बोला. हॅलो विनायक सर बोला, ऐकू येतंय बोला सर. 2 एकर शेतीमध्ये किती कुक्कुट पालनाचं हे होऊ शकते अनुदानाचं? पूर्ण प्रोजेक्ट होऊ शकतो सर. त्याच्यामध्ये पूर्ण 50 लाखाचा प्रोजेक्ट होऊ शकतो आणि 2 एकर 25 लाख 2 एकर मध्ये होऊ शकतो. त्याला काही अडचण नाही. बरं, कुक्कुट पालन. हो कुक्कुट पालनाचा. थँक्यू सर. येस सर. हॅलो, हा सर बोला. सर गोट फार्मिंग साठी 2 किलोमीटर गोट असला जमीन 2 किलोमीटर दूर असते, चालतं का? मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे जागा तुमची 2 तुकडे आहेत आणि दोघांमध्ये 2 किलोमीटर अंतर आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? असंच म्हणायचं आहे सर तुम्हाला. तुमच्या जागेचे 2 तुकडे आहेत आणि दोघांमध्ये 2 किलोमीटरचं अंतर आहे असंच म्हणायचं आहे ना? जमीन आमची 2 किलोमीटर दूर आहे आणि जागा. हा, मग अशा वेळेस ते एकाच शिवारामध्ये असेल तर चालेल, अडचण नाही. एकाच शिवारामध्ये असले पाहिजे. हॅलो, कोणतं लागेल सर त्यासाठी जास्त? काय गोट फार्मिंग साठी सर्टिफिकेट कोणतं लागतं आपल्याला? ट्रेनिंग सर्टिफिकेट लागेल आणि अनुभव प्रमाणपत्र लागेल. हे 2 डॉक्युमेंट लागतील. हॅलो सर. हा सर बोला. सर बोला. सर ते बँकेकडे कोणतं लॉग इन लागतं? ते स्टँड अप इंडिया पोर्टलचं. स्टँड अप इंडिया पोर्टलचं NLMचं लॉग इन. स्टँड अप इंडिया. सर मला काय म्हणायचं आहे. येस सर. किरण सर बोला. ते आपण जो प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे सगळं सबमिट करतो की नाही, हे सगळं ॲट ए टाइम एकत्र सबमिट केलं जातं की हे आपलं संपूर्ण ज्या बँकेचं अप्रुव्हल वगैरे सगळी डॉक्युमेंट कंप्लीट झाली तरच मग सबमिट करतात? काय विषय असतो तो? नाही, आपण सुरुवातीला अगदी तुमच्याकडे 2-3 डॉक्युमेंट पण प्रपोजल ऑनलाईन सबमिट होऊन जातात. त्याला ते होऊन जातं पण त्याच्यात पुढे ते प्रोसेस होणारच नाही. त्याच्यात अधिकारी त्रुटी काढतील आणि ते प्रकरण तिथे स्टेजला राहील. त्याच्यामुळे आपण सुरुवातीला प्रयत्न केला पाहिजे की आपले 100% डॉक्युमेंट पूर्ण करूनच आपण अर्ज केला पाहिजे, जेणेकरून ते पहिल्यांदाच आपला अर्ज मंजूर झाला तर आपल्या कमी वेळेमध्ये सगळ्या गोष्टी प्रोसेस होऊ शकतात. आता जे हे प्रपोजल आहे आपलं, याला हे कुठल्या वर्षामध्ये हे आता आपण सबमिट केलं तर कुठल्या वर्षामध्ये ते सँक्शन होणार? असं काहीच नाही सर. तिथे त्याच्या टप्प्याने प्रोसेसने ते मंजूर होईल. त्याला असं काही स्पेसिफिक इयरली टार्गेट किंवा हा विषय काहीच नाहीये. तर ते प्रपोर्शनली वर्किंग होईल. त्याला काही अडचण नाही. आणि जी बँका आता देत आहेत, समजा आम्ही DCCचं अप्रुव्हल घेतलं की हमीपत्र घेतलं की आम्ही तुम्हाला कर्ज देतो आणि जर ती तुमची स्टार्टअपला जर ती रजिस्टर्ड नसेल तर आपण मग पुन्हा दुसरं प्रकरण ज्यावेळेला सँक्शन होतं त्यावेळेला बँक बदलू शकतो का? नाही, मग परत तुमचं सगळं प्रकरण शून्यापासून सुरुवात होईल सर. हो, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा बँक अप्रूव्ड आहे का ते बघायला लागणार. तो महत्वाचा विषय. ओके थँक्स सर. येस वेलकम. हॅलो सर. हा सर नमस्कार. विनायक सर बोला. हो विनायक सर. बोला सर आपल्याकडे म्हणजे कोणत्या बँकेला करू शकतो आपण हे? सर नॅशनलाइज बँक सगळ्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये फक्त माझ्या माहितीनुसार ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तिच्याकडे ते लॉग इन आहे. HDFC बँकेकडे आहे. एक्सिस ICICI हे करतील का याच्या बाबतीत मला थोडी शंका आहे. ICICI बँक तर करत नाही म्हणून काही प्रकरण आमची रिजेक्ट झाली होती आणि एक्सिस बँक कदाचित करत असेल. कोटक महिंद्रा बँक पण नाही करत त्यामध्ये का? ऍक्सिस बँक करू शकते समजा. ऍक्सिस बँक करू शकते पण त्यांच्याकडे ते लॉग इन आहे का एकदा कन्फर्म करून मगच तो विषय कराल. बरं चालेल. कारण की मी ऑलरेडी त्यांचा सदस्य आहेत. येस सर. रेग्युलर कस्टमर आहे. हा रेग्युलर कस्टमर आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला आता एक ऑफर दिली होती. येस सर. गायी घेण्यासाठी 60,000 रुपये काहीतरी ते देत होते. पण मी ते मॅनेजरचा फोन होता, त्यांच्यासोबत चर्चा केली होती थोडीशी. तर आपल्या ह्या माध्यमातून काही गायीचं प्लॅन नाही करू शकत का आपण? नाही सर, यासाठीची नाहीये आणि दुसरी कोणती स्कीम नाही आहे ज्या अंतर्गत गाई म्हशी किंवा हा विषय करता येईल. फक्त आपण शेळी पालन, कुक्कुट पालन आणि नाही, मी ही विषय फक्त नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन या योजनेबाबत सांगतोय. आम्ही इंडस्ट्रीज, मोठे प्रोजेक्ट असतील, फॅक्टरी असेल, या बाबतीत पण सबसिडीज वगैरेचे वर्किंग करतो. फॉर्मर प्रोड्युसर कंपनीच्या बाबतीत वर्किंग करतो. फक्त आपला सेमिनार हा स्पेसिफिकली NLMच्या बाबतीमध्ये आहे. हो का? याच्या दुग्ध व्यवसायाबद्दल नाही काही? नाही, दुग्ध व्यवसायासाठी नॅशनल गोकुळ मिशन योजना होती ती बंद झालेली आहे.
त्याच्याशिवाय दुसरी कोणतीही योजना सध्या नाहीये. पीएमएजीपी मधून मिळतो असं काही जणांचं म्हणणं आहे, परंतु त्या बाबतीत मला शुअरिटी नाहीये. येस त्याबद्दल नाही सांगू शकत तुम्ही? नाही सर, त्याच्या बाबतीत योजनेवर वर्किंग आम्ही नाही करत आहेत. आपलं गाई म्हशी घेण्यासाठीचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्या बाबतीत फक्त पीएमएजीपी अंतर्गत तो प्रकरण होऊ शकतो असं काही जणांचं म्हणणं आहे. काही जण म्हणतात ते होणार नाही. आम्ही अधिकाऱ्यांशी कोऑर्डिनेट केलं, परंतु त्या बाबतीत त्यांना कॉन्फिडन्स नाहीये, त्यामुळे आम्ही त्याच्यात वर्किंग नाही केलं. काही जिथे कॉन्फिडन्स नाही आम्ही तिथे वर्किंग नाही करत. म्हणजे तुमच्याकडून प्रकरण घेतलं टाकलं आणि काही अडचणी आल्यात तर तो विषय व्हायला नको, त्याकरता त्याची क्लॅरिटी नाहीये, त्यामुळे त्यात आम्ही वर्किंग नाही करत. आणि मी म्हणजे थोडस लेट जॉईन झालो होतो, तर मला पर्सनली बोलता येईल का नंतर कधीतरी? हा सर, तुम्ही आहे ग्रुपमध्ये नंबर आहेत, तुम्ही ते कोऑर्डिनेट करून त्यांच्याशी बोलू शकतात. मी इकडे जे आमचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्याची विंडो पण मी इकडे स्क्रीनवर शेअर करतो. तुम्ही तिथेही व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा. त्यांचे काही प्रश्न असतील ते कदाचित ते फोन रिसिव्ह करतील जाता नाही, त्यांची वर्किंग आवर्स मध्ये फोन रिसिव्ह होणार नाही, संडेच्या दिवशी ऑफिस बंद असेल, परंतु तुम्ही ते प्रश्न तुम्ही त्यांना व्हॉट्सअपला मेसेज पाठवून ठेवा. डेफिनेटली त्यांच्याकडून 100% आन्सर येईल, त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा. ओके. येस सर. धन्यवाद सर. येस सर. आय थिंक सगळ्या जणांचे प्रश्न देण्याचा मी पूर्ण उत्तर केलेलं आहे, प्रयत्न केलेला आहे सगळ्यांची उत्तर देण्याचा. याच्यानंतर पण आपले काही प्रश्न असतील तर आपण नक्कीच आपल्याला जे काही व्हॉट्सअप नंबर दिसत आहे किंवा ज्या ग्रुपमध्ये आपण आहात तिथे ज्या नंबरवरून मेसेजेस आलेले आहेत त्या ठिकाणी आपण प्रश्न विचारात, आम्ही त्यांना उत्तर देऊ. आर्यन सर बोला. आर्यन सर, मराठे सर बोला. वरा पालनासाठी पण करू शकतो का आपण? वरा पालनासाठी पण करू शकतो सर, काही अडचण नाही. ओके, कसं करावं लागेल सर मग प्रोसेस? मी त्यांची डॉक्युमेंटची यादी आणि त्या सगळ्या गोष्टी ग्रुपमध्ये शेअर करतो. ओके ओके. त्याप्रमाणे आपण डॉक्युमेंट्स अरेंज करून आपण प्रपोजल करू शकतो. आधी बँकेसोबत बोला, तो सगळ्यात महत्वाचा विषय. सर पुस्तिका आहे का, लहान पीडीएफ वगैरे आहे का माहिती? मी सगळे ग्रुपमध्ये शेअर करतो सर तिला. सर माझा एक शेवटचा प्रश्न होता. बोला बोला सर. आपण जे आता नोटरी पहिल्यांदा आपण करतो, हे प्रपोजल सबमिट करतानाच आपल्याला रजिस्टर करावे लागेल का अग्रीमेंट? सर मी पुन्हा सांगतो, जागा तुमच्या नावाने असेल तर काही अडचण नाहीये. जागा आई वडिलांच्या नावाने किंवा पती पत्नीच्या नावाने असेल तर नोटराइज रेंट अग्रीमेंट लागेल. आणि तुमचा याचा विषय जर याच्या व्यतिरिक्त म्हणजे पती पत्नी किंवा आई वडिलांच्या व्यतिरिक्त कोणतंही रिलेशन असेल तर सुरुवातीलाच अर्ज करतानाच रजिस्टर्ड लीज अग्रीमेंट करूनच ऍप्लिकेशन करावं लागेल. येस येस, ठीक आहे, थँक्स. येस सर, वेलकम. सॉरी काय सर? बंधनकारक आहे? हो बंधनकारक आहे, त्याशिवाय प्रपोजल तुमचं पुढे सरकणार नाही सर. ते तशी मग सर माहिती कुठं काढावी लागेल समजा हे सर? कशा बाबतीत सर? सर आई वडिलांच्या नावाने आहे शेती, आपल्या नावानं नाही आहे, हो, तर त्याला बंधनकारकच आहे का मग सर ते? हो, रेंट अग्रीमेंट त्याला बंधनकारक सांगितलं. हो काय? येस येस, ते आवश्यक आहे. ते कुठून मिळणार सर आपल्याला मग? नाही, रेंट अग्रीमेंट आपल्याला करून द्यावं लागेल ना सर तिकडे. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही आमच्याकडे वर्किंग दिलं तर त्याचे फॉर्मॅट्स वगैरे कशा पद्धतीने करायचं ते आम्ही तुम्हाला वैयक्तिकरित्या या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन करणारच आहोत, त्या बाबतीत काही काळजी नाही. हो का? येस येस. मी ग्रुपमध्ये त्याच्या बाबतीची पीडीएफ शेअर केलेली व्हॉट्सअपला, तुम्ही ते चेक कराल, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींची माहिती डिटेलमध्ये दिलेली आहे. कोऑर्डिनेट असेल तर ज्या नंबरवरून तो मेसेज टाकलेला आहे त्या नंबरला व्हॉट्सअपने मेसेज करा, आम्ही तुम्हाला वैयक्तिक त्या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला वैयक्तिक त्या मेसेजला त्या फोनला कॉल केल्यानंतर वर्किंग आवर्स मध्ये, म्हणजे आमचं ऑफिसचा टायमिंग आहे सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत, तेवढ्या दरम्यान तुम्ही कॉल केला तरी चालेल, अडचण नाही. किंवा तुम्ही व्हॉट्सअप कॉल जर कदाचित नाही घेतला गेला काही कामाच्या गडबडीत असल्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा, डेफिनेटली आमच्याकडून उत्तर मिळेल तुम्हाला. हो ठीक आहे. कृष्णा सर. येस सर, येस सर. सागर सर बोला. आय थिंक आपण सागर सर बोला. प्रश्न आहे कोणाचा? आपण एकच प्रश्न घेऊया शेवटचा. हॅलो. हा कृष्णा सर बोला. हा सर, ते आपलं बँकेत जे अकाउंट आहे त्याला काही आपलं पोएट्री फार्म किंवा गोट फार्मचा उल्लेख पाहिजे का? नाही, असं काही गरजेचं नाही सर. ते आपलं रेग्युलर सेव्हिंग अकाउंट असेल तरी चालेल. तर वैयक्तिक चालते ना आता ना? हो, वैयक्तिक करता येतं सर, काही अडचण नाही. तर ते काय पोएट्री फार्म किंवा गोट फार्मचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे का अगोदर? नाही, सुरुवातीला या सगळ्या गोष्टींची काही गरजेचं नाही. नंतर तुम्ही शॉप ऍट किंवा उद्यम रजिस्ट्रेशन हे नंतर घेऊ शकतात, काढू शकतात जेव्हा तुमचा बिझनेस सुरू होईल त्या पद्धतीने. ठीक आहे. येस सर.
थँक्यू व्हेरी मच. आपण या वेबिनारला सगळेजण सहभागी झालात. तर बऱ्याच जणांचे आज काही जण सहभागी होऊ शकले नाही, तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण नेक्स्ट वीक मध्ये परत या वेबिनारचं ऑर्गनाईज करणार आहोत. तर तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही आम्ही वैयक्तिकरित्या आम्हाला शेअर करा. जे व्हॉट्सअप नंबर दिले आहेत त्याच्यावर हा वेबिनार तुम्हाला कसं वाटला, योग्य माहिती मिळाली का, किंवा काही सजेशन असतील त्या गोष्टी सुद्धा आम्हाला शेअर करा. आम्ही त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करू. आणि तुमचं जर काही तुम्हाला वेबिनार चांगला वाटला असेल तेही शेअर करा. आम्हालाही या पद्धतीने पुन्हा वेबिनार्स वगैरे घेण्यासाठी या गोष्टीसाठी आम्हाला पण एक अप्रिसिएशन मिळेल आणि पुढचा आम्हाला एक उत्साह वाटेल की नेक्स्ट या पद्धतीने आपण कार्यक्रम घेतले पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. आपण सगळेजण शेवटपर्यंत थांबलात. अगदी जवळपास आपण 1.5-2 तासापासून या वेबिनारला जॉईन होतात. सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्यात त्यासाठी थँक्यू व्हेरी मच. हॅलो, नमस्कार म्हणलं. हा सर बोला. हॅलो, मी काय म्हणतो साहेब, मी ते डॉक्टर चव्हाण आहे का नाही, त्यांचे मी ऑनलाईन बघितलंय. हा, पण त्यांच्यापेक्षा तुम्ही 100 पटीने चांगलं शिकवलं साहेब. मी त्याच्याबद्दल तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच सर. धन्यवाद सर. थँक्यू सर. कारण की मी आज म्हणजे मी आज एकच नाही, कमीत कमी मी 400 मिटिंग अटेंड केल्या साहेब. 400 मिटिंग अटेंड केल्यात मी. येस, पण 400 मिटिंग पैकी मला एक मिटिंग तुमच्यासारखी व्यवस्थित वाटलीच नाही साहेब मला. नाही सर, विषय काय असतो की आजपर्यंत, कारण की माझं प्रत्येक साहेब रेकॉर्ड मध्ये राहतं मी कोणाची मिटिंग अटेंड केली, किती मिनिटं अटेंड केली आणि किती टाइम अटेंड केली, तारीख वार मिनिट सगळं लिहिलंय माझ्याकडं. ग्रेट सर. पण मला व्यवस्थित वाटली, व्यवस्थित मिटिंगच नाही वाटली मला पद्धतशीर. तशी तुम्ही शिकवलं ना साहेब, येस सर, तशी मग कोणाचीच वाटली नाही आज. म्हणून मी एवढे तुमची अटेंड केली. मला लय चांगलं वाटलं साहेब. मनापासून स्वागत आहे तुमचं. थँक्यू व्हेरी मच. खूप धन्यवाद सर. लय भारी शिकवलं, खूप भारी शिकवलं लगे. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सर. आणि नॉलेज पण व्यवस्थित सगळं सांगितलं, म्हणजे व्यवस्थित तुम्ही, म्हणजे बाकीचे मी बाकीचे सगळ्याबद्दल सांगितलं की बाकीचे कसे सगळे पैसे घेतात, हे करतात ते करतात, आम्ही नंतर शिकवतो अशा. पण तुम्ही त्या गोष्टीबद्दल काहीच न दाखवता सगळ्यांची तुम्ही भल्यासाठी मीटिंग सांगितली. मग त्याच्याबद्दल लय चांगलं वाटतं साहेब. म्हणून थँक्यू व्हेरी मच सर. आमचा तोच प्रयत्न आहे की योजनेची तुम्हाला व्यवस्थित माहिती, तुम्ही आमच्या माध्यमातून अर्ज किंवा कोण तुमच्या स्वतः वैयक्तिक अर्ज करा, तो तुमचा विषय आहे. परंतु अर्ज कराल तर ते व्यवस्थित करा. हा, तुम्हाला आमचं वर्किंग आवडलं तर डेफिनेटली आम्हाला पण त्याच्यातून 2 पैशाचं उत्पन्न मिळतं, परंतु ते तुम्हाला समजून क्लिअर करूनच असलं पाहिजे, हा आमचा प्रयत्न असतो त्यामागे. थँक्यू सर. मी आज सकाळपासून 3 मीटिंग आजच मी 3 मीटिंग अटेंड केल्या. म्हणजे आज प्रत्येक रेकॉर्ड होतं, पण त्यांचं शिकवण्याचं थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच सर. माझी ड्युटी पोलीस मध्ये असं नाही, मुंबईला ड्युटी. मी पहिला JNM कॉलेज अप्लाय केलेलं आहे. माझं JNM कॉलेजचं झालेलं आहे माझं. हो. पण आपल्याला एक याच्यासाठी म्हणजे म्हणून मी तुमच्याकडे जरूर फॉर्म जरूर बनवलं लवकर, 1-2 दिवसातच लगे. नक्की, डेफिनेटली सर. आपण सोबत वर्किंग करूया सर, काही अडचण नाही सर. थँक्यू व्हेरी मच. तर आपण कंक्लूड करूयात आता. बराच वेळ झालाय, सगळ्यांची जेवणाची वेळ पण झालेली असेल. आपण कंक्लूड करूयात आता. काही प्रश्न असतील वैयक्तिक तुम्ही मेसेज करा, आपण डेफिनेटली त्यावर चर्चा करूयात. थँक्यू व्हेरी मच सर. ओके, चालेल. थँक्यू.